हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, आपण एक चॅनलवर पॉलिटीची सिरीज रन करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण एंटायर पॉलिटी हा विषय कव्हर करणार आहोत. आणि हे आपल्याला MPSC राज्यसेवेचे जे पेपर येणार आहे सप्टेंबरमध्ये, त्याच्यासाठी युजफुल राहणार आहे. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं की सर्वांनी जे आहे लक्ष्मीकांत ही बुक रेफर करायची पॉलिटी विषयासाठी. तुम्ही ही एकच बुक रेफर केली ना, तरी पण तुमचं एंटायर पॉलिटीचे जे प्रश्न आहे ते या बुकातूनच निघून जाणार. ठीक आहे, तुम्हाला बाकी कुठलेच रेफरन्स सोर्स यूज करायची गरज नाही. आणि जेव्हा तुम्ही माझे हे लेक्चर्स बघणार ना, ठीक आहे, जर तुम्ही बिगिनर असेल तर तुम्ही काय करायचं, सर्वात आधी ही बुक जी आहे, ठीक आहे, घेऊन घ्यायची आणि माझे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते बघायचे आणि त्याच्यानंतर ही जाऊन बुक वाचायची. त्याच्याने काय होणार, तुमची एक प्रॉपर अंडरस्टँडिंग डेव्हलप होणार, कारण की तुम्ही आधीच व्हिडिओमध्ये समजून घेतलाय आणि त्याच्यानंतर बुक रेफर केली आहे. तर एक प्रॉपर अंडरस्टँडिंग आणि प्रॉपर कन्सेप्ट जी आहे तुमचं बिल्ड होणार. त्याचबरोबर सपोज तुम्ही ऑलरेडी अटेम्प्ट दिलेली मुलं असणार तर डेफिनेटली 90% 99% आपण म्हणू शकतो त्यांनी सर्वांनी लक्ष्मीकांत बुकच रेफर केली असेल. तर तुम्ही या जे व्हिडिओ लेक्चर्स आहे त्याला ॲज अ रिव्हिजन सिरीज म्हणून तुम्ही कन्सिडर करून हे व्हिडिओज तुम्ही डेफिनेटली बघू शकता. तर झालं, हे मला काही बेसिक पॉईंट्स तुम्हाला सांगायचे होते आणि आता आपण वळूया आपल्या मेन डिस्कशनकडे. तर जसं तुम्हाला माहिती आहे, आपली कंट्री आहे, ठीक आहे, कंट्रीमध्ये स्टेट्स आहे आणि स्टेट आहे आणि प्रॉपरली येस देर आर द सिटीजन्स, कंट्रीचे सिटीजन्स आहेत. तर स्टेटने असं विचार केलं की काही ना, आपण सिटीजनला आपले देशाचे सिटीजन आहे तर आपण त्यांना काही हक्क द्यायला पाहिजे. ठीक आहे, आणि त्या हक्कासाठी त्यांना काही असे पण हक्क द्यायला पाहिजे जे लीगल आहेत प्लस एन्फोर्सिबल आहेत इन अ कोर्ट ऑफ लॉ. आता तुम्हाला पाहिजे लीगल आणि एन्फोर्सिबल काय आहे. तर लीगल मीन्स सपोज तुमचे कुठलेही राईट्स किंवा हक्कांचं व्हायोलेशन झालं तर तुमच्याकडे पॉवर आहे की तुम्ही कोर्टमध्ये जाऊ शकणार. आणि सेकंड आहेत, स्टेटने असं पण विचार केलं की सर्टन जे राईट्स आहेत ते नॉन इन्फोर्सेबल इन कोर्ट ऑफ लॉ, किंवा आपण म्हणू शकतो की नॉन जस्टिसेबल इन नेचर. ठीक आहे, सपोज ते राईट्स व्हायोलेट झाले तर तुम्ही कोर्टमध्ये जाऊ नाही शकणार. ठीक आहे, तर हे झाले बेसिक पॉईंट. तर हे जे राईट आहे लीगल आणि इन्फोर्सेबल इन कोर्ट ऑफ लॉ ते झाले आपले फंडामेंटल राईट्स. आणि हे जे आहेत नॉन इन्फोर्सेबल इन अ कोर्ट ऑफ लॉ, ज्याच्यासाठी तुम्ही जे आहे आपण कोर्टमध्ये जाऊन केस नाही करू शकणार, ते राहिले आपले DPSP. तर या पार्टमध्ये आपण डिस्कस करू कम्प्लीट फंडामेंटल राईट आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत DPSP. हे झालं तुमचं, तुम्हाला सांगितलं एक बेसिक आयडिया किंवा एक बेसिक ओव्हरव्ह्यू काय असते. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते डिफरंट पार्टमध्ये डिवायडेड आहे. तर सर्वात पहिला पार्ट आहे युनियन अँड इट्स टेरिटरी. ठीक आहे, ज्याचं आपण डिस्कशन ऑलरेडी केलं. त्याच्यानंतर सेकंड पार्टमध्ये आहे आपलं सिटीजनशिप, ज्याचं पण डिस्कशन आपण याच्या आधी केलेलं आहे. आणि आजचा जो आहे पार्ट 3 तो आहे आपलं फंडामेंटल राईट्स. ठीक आहे, तर समजलं तुम्हाला, पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील विथ द फंडामेंटल राईट. आणि आपल्याला हे पण पॉईंट माहिती आहे की इंडियन कॉन्स्टिट्यूशनला एक बॉरोड कॉन्स्टिट्यूशन म्हणलं जाते. बॉरोड कॉन्स्टिट्यूशन याचा अर्थ असा आहे की आपण डिफरंट जे सेक्शन्स आहेत ते दुसऱ्या कॉन्स्टिट्यूशन किंवा दुसऱ्या एक रेफरन्स बुकमधून आपण घेतलेले आहेत. तर फंडामेंटल राईट्स हे जे आहे आपण USA यांच्याकडून घेतलं आहे. USA मध्ये एक बिल ऑफ राईट्स म्हणून असते. ठीक आहे, याचं रेफर करून जे आहे आपण आपले फंडामेंटल राईट्सला बनवलं आहे. तर हे झालं सेकंड पॉईंट. त्याचबरोबर आता आपण वळूया थर्ड पॉईंटकडे. त्याच्यामध्ये आहे की फंडामेंटल राईट्स कुठले कुठले आर्टिकल्स येतात त्याच्यामध्ये. तर फंडामेंटल राईट्समध्ये ना आर्टिकल आपण बघितलं ना तर 14 पासून स्टार्ट होऊन जातात आणि 32 पर्यंत जितके आर्टिकल्स आहेत ते सर्व याच्यामध्ये येतात. तर हे जितके पण आर्टिकल्स इथे मेन्शन्स आहेत ना ते मी सेपरेट वन बाय वन आपण पुढेच्या जे स्लाइड्स आहेत त्याच्यामध्ये डिस्कस करू. जसं मी तुम्हाला दाखवते, हे बघा, आर्टिकल नंबर 13 झालं, 14 झालं. ठीक आहे, एक्सेप्शन काय आहे आर्टिकल 15. त्याचबरोबर बाकी जितके पण आर्टिकल्स आहेत ना ते सर्व आपण टर्न बाय टर्न डिस्कस करू. तर हे डिस्कस करायच्या आधी सर्वात आधी काही बेसिक फीचर्स काय आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केले आहेत फंडामेंटल राईट रिलेटेड ते आपण बघू. तर सर्वात पहिले आहे की फंडामेंटल राईट जे आहे ना ते गॅरंटीड आहे बाय द कॉन्स्टिट्यूशन. त्याचाच अर्थ आर्टिकल नंबर जो आपला 32 आहे ज्याच्याबद्दल आपण एंटायरली वाचू. ठीक आहे, त्याच्यामध्ये मेन्शन आहे की आपण सपोज आपले राईट्स कुठल्याही प्रकारे व्हायोलेट झाले तर आपल्याकडे पॉवर आहे की आपण कोर्टमध्ये जाऊन त्याला त्याच्याबद्दल जे आहे आपण आपल्या हक्कासाठी लढू शकतो. ठीक आहे, तर हे
इवन आर्टिकल नंबर 32 मध्ये पण हे मेन्शन केलेलं आहे. म्हणून असं म्हणलं जाते की फंडामेंटल राईट हे डायरेक्टली गॅरंटी केले गेले आहेत बाय अवर कॉन्स्टिट्यूशन. सेकंड आहे दे आर द ॲब्सोल्यूट राईट. ठीक आहे, सॉरी दे आर नॉट ॲब्सोल्यूट राईट. त्याचाच अर्थ असा आहे की सपोज आपण कुठलाही न्यू चेंजेस आणायचे असतील फंडामेंटल राईटमध्ये तर येस वी कॅन ब्रिंग दोज चेंजेस बाय अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आणायची आणि त्याच्यामध्ये चेंजेस आणायचे. आता कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आर्टिकल नंबर 368. आता थर्ड पॉईंट आहे दे आर जस्टिशेबल इन द नेचर. जस्टिशेबल काय असते मी तुम्हाला इथेच सांगितलं. इथे जेव्हा मी तुम्हाला डिस्कस करत होते ना तुम्हाला सांगितलं होतं ना की स्टेट हॅज ब्रिंग सर्टन राईट जे आपण कोर्टमध्ये जाऊन जे आहे त्याच्याबद्दल आपण केस करू शकतो सपोज ते व्हायोलेट झाले तर. ठीक आहे, एन्फोर्सेबल इन कोर्ट ऑफ लॉ किंवा जस्टिसेबल इन नेचर ते आहेत फंडामेंटल राईट. ठीक आहे, वी कॅन सीक द एन्फोर्समेंट थ्रू द कोर्ट. फोर्थ आहे फंडामेंटल राईट ना एमर्जन्सी नॅशनल एमर्जन्सीच्या टाइमला सस्पेंड होतात. हे एक पॉईंट येते. आणि आपले जितके पण फंडामेंटल राईट आहे ना त्याचं अप्लिकेशन लिमिटेड आहे. सर्टन ग्रुप ऑफ पीपलसाठीच आहे, दॅट इज सिटीजनसाठीच आहे. आणि सर्टन राईट्स जे आहे मतलब काही तर राईट्स आहेत ते फक्त सिटीजनसाठी आहेत आणि दुसरे जे आहेत एलियन स्टेट असो किंवा आपण म्हणू शकतो दुसरे पीपल्स आहेत आउटसाइड द कंट्री किंवा आपण म्हणू शकतो त्याला नॉन सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी हे जे राईट आहे अप्लिकेबल नाही आहेत. ठीक आहे, तर हे झाले सर्टन प्रोव्हिजन ऑर सर्टन बेसिक फीचर्स ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन सॉरी फंडामेंटल राईट. आणि बघा ओव्हरव्ह्यू मध्ये काही पॉईंट पण परत मेन्शन आहे जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं अमेंडमेंट आपण करू शकतो. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट सोबत ड्युरिंग एमर्जन्सी किंवा आर्म फोर्सेसचं जेव्हा काही रेस्ट्रिक्शन आणलं मिलिटरी रेस्ट्रिक्शन त्या टाइमला पण जे आहे फंडामेंटल राईट काही टाइमसाठी जे आहेत रेस्ट्रिक्टेड राहू शकतात. त्याच्यानंतर एमर्जन्सीच्या टाइमला ते सस्पेंड होतात. त्याच्याबरोबर आपण काही स्पेसिफिक लॉ आणून जे आहेत डायरेक्ट फंडामेंटल राईटला इन्फोर्सेबल इन नेचर करू शकतो. त्याचबरोबर सर्टन राईट्स आर अवेलेबल टू द सिटीजन अँड देर आर सर्टन राईट दे आर ऑल्सो अवेलेबल टू द नॉन सिटीजन. अलॉंग विथ धिस एन्फोर्समेंट अँड प्रोटेक्शन जर बघितलं तर सुप्रीम कोर्ट डायरेक्टली प्रोटेक्ट करते आपल्या फंडामेंटल राईट्सला. आणि काही असे राईट्स आहेत त्याच्यामध्ये ना सर्टन रिझनेबल रेस्ट्रिक्शन आहेत. ठीक आहे, काही रिझन देऊन सर्टन रेस्ट्रिक्शन जे आहे फंडामेंटल राईटच्या एन्फोर्समेंटसाठी लावले गेलेले आहेत. हे झाले बेसिक ओव्हरव्ह्यूचे जे काही ॲडिशनल पॉईंट राहिले होते ते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं काही राईट्स आहेत ते फक्त सिटीजनसाठी अवेलेबल आहेत आणि बाकीचे जे राईट्स आहेत ना ते डिफरंट पीपल म्हणजे दुसरे पीपल ज्याच्यामध्ये सिटीजन्स असो फॉरेनर असो किंवा लिगल पर्सन असो त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. तर जे राईट फक्त सिटीजनसाठी आहेत म्हणजे सिटीजन हॅव सर्टन राईट जे फक्त त्यांच्यासाठीच आहेत ते आहे आर्टिकल नंबर 15, 16, 19, 29 अँड 30. ठीक आहे, हे आर्टिकलच्या अंडरचं जे डिटेल आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट 2-3 स्लाइडमध्ये सांगणारच आहे. तर हे फक्त लक्षात ठेवायचं की कुठले आर्टिकल फक्त सिटीजनसाठी अवेलेबल आहेत. आणि नेक्स्ट पॉईंट आहे की जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन फॉर्म झालं ना तेव्हा बेसिकली ना 7 फंडामेंटल राईट्स होते ज्याच्यामध्ये येते राईट टू इक्वॅलिटी, राईट टू फ्रीडम, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, राईट टू फ्रीडम ऑफ अ रिलिजन, कल्चरल राईट आणि राईट टू प्रॉपर्टी आणि राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडी. पण नंतर काय झालं एक कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल आलं. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 44 ऍक्ट. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1978 मध्ये 44th वाला आलं ज्याच्यामध्ये हे जे राईट टू प्रॉपर्टी आहे ना त्याला या लिस्टमधून काढण्यात आलं आणि एक सेपरेट आर्टिकल इन्सर्ट केलं गेलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये. तो होता आर्टिकल नंबर 300A. ठीक आहे, 300A ज्याला पार्ट 12 मध्ये इन्सर्ट करून घेतलं आणि त्याला एक लीगल राईट म्हणून कन्सिडर करण्यात आलं. ठीक आहे, म्हणून आता आपण म्हणू शकतो देअर आर ओनली 6 फंडामेंटल राईट आणि राईट टू प्रॉपर्टी इज नाउ जस्ट अ लीगल राईट मेन्शन इन द आर्टिकल 300A पार्ट 12 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता वळूया नेक्स्ट पॉईंटकडे. तर सर्वात पहिले आपण बघू आर्टिकल नंबर 12. तर आर्टिकल नंबर 12 मध्ये ना स्टेटची डेफिनेशन दिली गेलेली आहे. आता स्टेटच्या डेफिनेशनमध्ये काय काय येते स्टेटच्या डेफिनेशनमध्ये येते युनियन गव्हर्नमेंट ज्याच्यामध्ये आपली पार्लमेंट किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दोन्ही येणार. ठीक आहे, दॅट इज लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह दोन्ही. त्याच्यामध्ये नंतर येते स्टेट गव्हर्नमेंट. स्टेटमधलं पण लेजिस्लेचर असो की एक्झिक्युटिव्ह असो. लोकल ऑथॉरिटीमधलं म्युन्सिपाल्टी पंचायत आणि अदर ऑथॉरिटीज त्याच्यामध्ये स्टॅच्युटरी बॉडीज किंवा नॉन स्टॅच्युटरी बॉडीज. ठीक आहे, हे सर्व जे आहे स्टेटच्या डेफिनेशनमध्ये येतात आणि आर्टिकल 12 मध्ये फक्त स्टेटची डेफिनेशनच मेन्शन केली आहे. आता इथे तुम्हाला प्रश्न येणार की
स्टॅच्युटरी ऑथॉरिटी म्हणजे काय असते? स्टॅच्युटरी ऑथॉरिटी म्हणजे अशी ऑथॉरिटी जे लॉजनी बनलेले आहे. लॉजनी बनलेले बॉडीज जे पण असतात त्याला स्टॅच्युटरी बॉडीज किंवा स्टॅच्युटरी ऑथॉरिटी असं म्हणलं जाते. आणि त्याचबरोबर एक पॉईंट लक्षात ठेवायचं आर्टिकल 12 मध्ये, की जे पण ज्युडिशरी आहे, ठीक आहे, ज्युडिशरी जे आहे त्याला आपण स्टेटच्या डेफिनेशनमध्ये ॲड नाही करत. ठीक आहे, हे एक पॉईंट लक्षात ठेवायचं आर्टिकल नंबर 12 बद्दल. आणि त्याच्यानंतर आहे आर्टिकल नंबर 13. आता आर्टिकल नंबर 13 मध्ये ना मेनली एक असं कन्सेप्ट आहे की सपोज आपण गव्हर्नमेंटनी, पार्लमेंट आपल्याला माहिती आहे पार्लमेंट लॉज बनवते, तर सपोज पार्लमेंटनी असे काही लॉज आणले जे कुठं ना कुठं फंडामेंटल राईटला व्हायोलेट करत आहे. ठीक आहे, फंडामेंटल राईटला ॲज अ आपण म्हणू शकतो कुठं ना कुठं आपण डिटोरिएट करत आहे. ठीक आहे, तर तसे जे राईट असतात ना, त्या राईटला डायरेक्ट किंवा त्या लॉजला डायरेक्ट आपण नल अँड वॉइड असं कन्सिडर करतो. ठीक आहे, त्या ते जे लॉज असतात कम्प्लिटली आपण म्हणू शकतो की ते कॅन्सल आउट केले जातात. ठीक आहे, कारण की कुठलेच असे लॉ नाही बनू शकत कंट्रीमध्ये जे कुठं ना कुठं आपल्या फंडामेंटल राईटला हार्म करत आहेत. ठीक आहे, ते पार्लमेंटली बनवलेले लॉ असो, ठीक आहे, परमनंट नेचरचे असो, की कुठले टेम्पररी नेचरचे लॉज बनवले असो, कुठले स्टॅच्युटरी इन्स्ट्रुमेंट असो, की नॉन लेजिस्लेटिव्ह सोर्सेस जसं की आपलं कस्टम्स लॉ, ठीक आहे, रिलिजियस लॉ असो, ठीक आहे, असे कुठले पण लॉज जे फंडामेंटल राईटला व्हायोलेट करतात, ठीक आहे, त्याला आपण डायरेक्टली नल अँड व्हॉइड असं कन्सिडर केलं जाते. ठीक आहे, हे एक पॉईंट आर्टिकल नंबर 13 मध्ये मेन्शन आहे. सेकंड पॉईंट काय आहे, आता कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे असतात त्याला आपण लॉज म्हणणार का? तर सुप्रीम कोर्टनी किंवा आपलं कॉन्स्टिट्यूशन मेकर्सनी असं डिसाईड केलं की जे पण कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे त्याला आपण ॲज अ लॉ कन्सिडर करणार नाही. आणि दस कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट थ्रू काही फंडामेंटल राईट्समध्ये चेंजेस आणण्यात आले तर त्याला जे आहे आपण ॲज अ आपण म्हणू शकतो पॉझिटिव्ह कन्सिडर करण्यात येणार. पण एक गोष्ट त्यांनी सांगितली केशवानंद भारती केसमध्ये, सपोज तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट थ्रू फंडामेंटल राईटमध्ये चेंजेस आणत आहे तरी त्याच्या जे एक बेसिक स्ट्रक्चर असते, ठीक आहे, त्याला तुम्ही हार्म करू शकत नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, केशवानंद भारती केस बेसिक स्ट्रक्चर सोबत डील करते आणि सपोज कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट थ्रू कुठलेही फंडामेंटल राईटमध्ये चेंजेस आणत आहेत तर आपण म्हणू शकतो ते आणू तर शकतात पण त्यांनी बेसिक जो स्ट्रक्चर असतो कॉन्स्टिट्यूशनचा त्याला हार्म करू शकत नाही. आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटला लॉच्या डेफिनेशनमध्ये आपण ॲड करत नाही, हे मेन्शन केलं आहे आर्टिकल नंबर 13 मध्ये. तर हे 2 पॉईंट आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो. आता वळूया नेक्स्ट आर्टिकलकडे, तो आहे आर्टिकल नंबर 14. तर आर्टिकल नंबर 14 ना आपण जसं मी तुम्हाला 2 स्लाइड आधी दाखवलं होतं की देर आर सर्टन म्हणजे सर्टन पॉईंट्स ज्याच्या अंदरमध्ये काही आर्टिकल्स येतात. तर राईट टू इक्वॅलिटी याच्या आतमध्ये येते आर्टिकल नंबर 14 टू आर्टिकल नंबर 18. तर आपण सर्वात पहिला पॉईंट बघू आता आर्टिकल नंबर 14. आर्टिकल नंबर 14 मध्ये ना असं मेन्शन आहे की जी स्टेट असते, आता स्टेट काय असते आपण आधीच डिस्कस केलं आर्टिकल नंबर 12 मध्ये. ठीक आहे, आर्टिकल नंबर 12 मध्ये जितकं पण डेफिनेशन येते स्टेटमध्ये, ठीक आहे, ते सर्व याच्यामध्ये येऊन जातात. तर स्टेट जी आहे कुठल्याही पर्सनला डिनाय नाही करू शकत, ठीक आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ अ लॉ विथ इन द टेरिटरी ऑफ अ इंडिया. इंडियाच्या टेरिटरीमध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ जे आहे ते पीपलला दिले गेलेलं आहे. तो सिटीजन असो, फॉरेनर असो की कुठली पण लिगल पर्सन असो ज्याच्यामध्ये कंपनीज वगैरे असतील, ठीक आहे, सर्वांना जे आहे हे लॉज किंवा आपण म्हणू शकतो इक्वल प्रोटेक्शन दिले गेलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ का असते. ठीक आहे, या पिक्चरमधून तुम्ही प्रॉपरली अनालाइज कराल. ठीक आहे, पिक्चरकडे लक्ष द्या आणि मी सांगितलेल्या पॉईंटकडे थोडं व्यवस्थित ऐका. ठीक आहे, त्याच्यातून तुम्हाला प्रॉपर हा कन्सेप्ट समजून येणार. तर बघा, इक्वॅलिटी बिफोर लॉ नावाने समजून येते की प्रत्येक व्यक्तींना इक्वल कन्सिडर करण्यात येणार लॉच्या पुढे. ठीक आहे, लॉच्या समोर सर्व व्यक्ती जे आहे इक्वली आहेत. ठीक, तर कुठल्या पण पीपल्सला जे आहे स्पेशल प्रिव्हिलेज देण्यात येणार नाही, सर्वांना इक्वली कन्सिडर करण्यात येणार लॉच्या पुढे. जसं की इथं आपण बघितलंय 3 डिफरंट एज ग्रुप आणि म्हणू शकतो पीपल आहेत, तिघांनाही जे आहे प्रॉपर तिने सेम बॉक्सेस दिलेला आहे. ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो सर्वांना इक्वल कन्सिडर करण्यात आला आहे. ठीक आहे, सेकंड आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. तर इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ मध्ये काय आहे,
सपोज काही असे कंडिशन असेल तुम्हाला की ज्याच्यामुळे तुम्हाला काही सर्टन ॲक्शन्स थ्रू बाकी लोकांसोबत इक्वली येण्यासाठी तुम्हाला काही सर्टन ॲक्शन किंवा सर्टन प्रिव्हिलेज द्यावं लागेल किंवा आपण सर्टन पॉलिसीज आणावं लागेल, तर डेफिनेटली गव्हर्नमेंट ते करणार. ठीक आहे, जसं की इथं दिलं आहे, या मुलाला मॅचच दिसत नव्हती इथून. ठीक आहे, तर याला 2 बॉक्सेस देण्यात आले सो दॅट तो पण जे आहे बाकी या दोघांसारखं मॅच पाहू शकेल. ठीक आहे, त्यातच आपण म्हणू शकतो सर्टन अफर्मेटिव्ह ॲक्शन जे आहे स्टेटने घेतले की तो जो आहे मॅच प्रॉपरली बघू शकेल. ठीक आहे, त्याचाच अर्थ असं म्हणू शकतो आपण की इक्वल ट्रीटमेंट देण्यात येणार अंडर इक्वल सर्कमस्टान्सेस. ठीक आहे, त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण म्हणू शकतो रिझर्वेशन पॉलिसीज. ठीक आहे, की हे जे आपण म्हणू शकतो आधी लोकांना जे आहे खूप गोष्टीपासून वंचित राहत होते ते. ठीक आहे, तर रिझर्वेशन थ्रू प्रॉपर जे आहे आपण म्हणू शकतो इक्वल आपण म्हणू शकतो इक्वलिटी हे प्रिन्सिपल अप्लिकेबल होत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण जे वीकर सेक्शन आहेत त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह किंवा एक अफर्मेटिव्ह स्टेप गव्हर्नमेंटने घेतली आहे, तर ते सर्व जे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉच्या आतमध्ये येतात. ठीक आहे, तर हे जो झालं मेन बेसिक डिफरन्स. आणि इक्वेलिटी बिफोर लॉ ना आपण ब्रिटिश पासून घेतलेला आहे, ब्रिटिश ओरिजिनचा आहे. आणि इक्वल प्रोटेक्शन लॉ अमेरिकन ओरिजिनचा आहे. ठीक आहे, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन मधला आहे. आणि इक्वेलिटी बिफोर लॉला ना एक नेगेटिव्ह कन्सेप्ट असं म्हणलं जाते, कारण की ॲज इट रेस्ट्रिक्ट करते स्टेटला की ते कुठले पण डिस्क्रिमिनेटरी किंवा स्टेप्स आहेत त्याला एंगेज नाही करायला पाहिजे म्हणून. आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ मध्ये आपण म्हणू शकतो एक पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे, ते कुठं ना कुठं स्टेटला प्रिव्हेंट करते की ते कुठले पण राईट्स जे आहेत त्याला व्हायोलेट नाही करायला पाहिजे. ठीक आहे, एक पॉझिटिव्ह ऑब्लिगेशन जे आहे ते स्टेटवर लावते. दॅट्स वाय इट इज कन्सिडर्ड टू बी द पॉझिटिव्ह कन्सेप्ट अँड इट इज कन्सिडर्ड टू बी द नेगेटिव्ह कन्सेप्ट. तर हे झालं एक बेसिक डिटेल. पण काय आहे एक तुम्हाला आता जसं मी तुम्हाला सांगितलं एक कन्सेप्ट असते इक्वालिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, आणि परत एक कन्सेप्ट असते रूल ऑफ लॉ. आता रूल ऑफ लॉ ना एक एव्ही डायसी हे एक ब्रिटिश जज होते, त्यांनी हा कन्सेप्ट आणलेला आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी 3 पॉईंट मेन्शन केलेले आहेत. सर्वात पहिले अब्सेन्स ऑफ अ पॉवर. ठीक आहे, कुठले पण सपोज लॉ ब्रेक होत आहे, ठीक आहे, बाय अ पर्सन, तेव्हाच त्या पर्सनला जे आहे आपण म्हणू शकतो पनिश करण्याची पॉवर आहे. आणि सपोज कुठली पण लॉचं ब्रेकडाऊन होत नाही आहे तर त्या पर्सनला आपण पनिश करू शकत नाही. तर ते येते आपलं अब्सेन्स ऑफ पॉवरमध्ये. ठीक आहे, हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. त्याच्यानंतर इक्वेलिटी बिफोर लॉ, दॅट इज प्रत्येक पर्सन जे आहे इक्वल आहे. ठीक आहे, इक्वल आहे लॉच्या समोर. ठीक आहे, हे आहे इक्वेलिटी बिफोर लॉ. ऑल सिटीजन आर सब्जेक्टेड टू बी इक्वल इन फ्रंट ऑफ अ लॉ. हे मेन्शन केलेलं आहे रूल ऑफ लॉच्या सेकंड पॉईंटमध्ये. आणि रूल ऑफ लॉचा थर्ड पॉईंट आहे की इंडिव्हिज्युअल राईट प्रायमसी. त्याच्यामध्ये राईट्स जे आहेत जे डिफाईन केले गेले आहेत बाय द कोर्ट आणि नॉट बाय द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, हे झालं आपलं थर्ड पॉईंट रूल ऑफ लॉच्या आतमधलं. ठीक आहे, तर हे आपलं एक बेसिक ओव्हरव्ह्यू आहे रूल ऑफ लॉ बद्दल. आता आपण आर्टिकल 14 तर बघितलं, पण आर्टिकल 14 एक जसं मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक आर्टिकल जे आहे ते ॲब्सोल्यूट इन नेचर नाही आहे. ठीक आहे, सर्टन रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स त्याच्यामध्ये येतात. आता त्याच्या बघू आपण आर्टिकल 14 चे रिजनेबल रेस्ट्रिक्शन किंवा काही एक्सेप्शन. तर सर्वांना माहिती आहे की आर्टिकल 14 डील विथ इक्वेलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. बट स्टील देर आर सर्टन एक्सेप्शन. जसं की आपण म्हणू शकतो प्रेसिडेंटला आणि गव्हर्नरला सर्टन इम्युनिटीज दिले आहेत आर्टिकल नंबर 368 मध्ये. त्याचबरोबर लेजिस्लेटिव्ह प्रोसिडिंग जेव्हा होत राहते किंवा जेव्हा आपण म्हणू शकतो सेशन सुरू राहते पार्लमेंटचं असो किंवा स्टेट लेजिस्लेचरचा असो, त्या टाइमला काही प्रोसिडिंगच्या टाइमला ना काही जे लोक असतात, ठीक आहे, MP MLA, त्यांना काही लिगली काही सर्टन प्रोव्हिजन किंवा आपण म्हणू शकतो काही प्रोटेक्शन दिले गेलेले असतात. तो एक पॉईंट येऊन जातो. त्याच्यानंतर आर्टिकल 105 मध्ये पार्लमेंट स्टेटमेंट किंवा पार्लमेंट मेंबरला काही जे आहेत इम्युनिटी दिली गेलेली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये त्याचबरोबर सिमिलर स्टेट लेजिस्लेचरच्या केसमध्ये पण आहे. आणि एक आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 31C. ठीक आहे, ते डील करते मेनली याच्यामध्ये ना सर्टन DPSP राईट्स आहेत. ठीक आहे, DPSP आता हे काय असते काय नाही हे मी तुम्हाला ना 2-3 स्लाइड नंतरच सांगेल. ठीक आहे, तर तुम्ही हा पॉईंटसाठी लक्षात ठेवा की सध्यासाठी इतकं लक्षात ठेवा की जेव्हा पण आर्टिकल नंबर 31C येते, ठीक आहे, त्या टाइमला आर्टिकल 14 जे आहे ते निघून जाते.
ठीक आहे. आर्टिकल 30चा इनकमिंग, देन आर्टिकल 14 आउटगोईंग. असं सिम्पली म्हणू शकतो, असं इंग्लिशमध्ये सिम्पल टर्ममध्ये आपण म्हणून घ्या की हे जे आहे आर्टिकल 31C जेव्हा येतो तेव्हा 14 जो आहे निघून जातो. ठीक आहे. आधी काय असते काय नाही हे मी तुम्हाला 2-3 स्लाइड नंतर सांगेल, जेव्हा आपण आर्टिकल नंबर 31C ला डिस्कस करणार. आणि किंवा आपण DPSP पण जेव्हा वाचणार ना, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, तिथे पण जे आहे आर्टिकल 31 बद्दल पूर्ण एक डिस्कशन जे आहे ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्याचा व्हिडिओ काही दिवसानंतर तसं येऊन पण जाणार. आणि त्याच्यानंतर नंतरचं एक्सेप्शन बघितलं तर काही फॉरेन इम्युनिटीज आहे, ठीक आहे, डिप्लोमॅट्सला वगैरे. आणि त्याच्याबरोबर UN चे काही इम्युनिटीज दिले गेले आहेत सर्टन एजन्सीजला किंवा डिप्लोमॅट्सला. तर हे झालं काही सर्टन एक्सेप्शन जे आर्टिकल नंबर 14 मध्ये येतात. आता वळूया नेक्स्ट पॉईंटकडे, आर्टिकल नंबर 15. तर आर्टिकल नंबर 15 मध्ये काय आहे बघा, तुम्हाला मी सांगते की लक्ष्मीकांत बुक ओपन करून ठेवा. प्रत्येक पॉईंट मी डिस्कस करत आहे, एक्सेप्शनल असो की काही कुठले केसेस असो, प्रत्येक पॉईंट डिस्कस होत आहे. ठीक आहे. सो लक्ष्मीकांत बुक सोबत ठेवल्या ना तर तुम्हाला माहित होणार की कुठलं पॉईंट्स मी कुठल्या स्लाइडमध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. आता वळूया नेक्स्ट पॉईंटकडे, आर्टिकल नंबर 15. आता आर्टिकल नंबर 15 ना त्याच्यामध्ये आहे की स्टेट जे आहे डिस्क्रिमिनेट करू शकत नाही पीपलला ऑन द बेसिस ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. ठीक आहे. या पॉईंटमध्ये स्टेट कुठल्याही लोकांना डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. ठीक आहे. इथे दिलेला आहे. आणि याच्याबरोबर परत एक पॉईंट लक्षात घ्यायचं. सपोज मी तुम्हाला एकदा स्टेटमेंट वाचून सांगते, त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपरली समजून येणार. आर्टिकल 15 स्टेट्स दॅट, ठीक आहे, स्टेट शुड नॉट डिस्क्रिमिनेट एनी सिटीजन. ठीक आहे. कुठल्या पण सिटीजन. सो आर्टिकल 15 जो आहे फक्त सिटीजनसाठीच आहे. ते जसं होतं 14 सिटीजनसाठी आहे, फॉरेनरसाठी आहे आणि लीगल पर्सनसाठी आहे. पण आर्टिकल 15 इज ओनली फॉर द सिटीजन. ठीक आहे. त्यांच्या स्टेटमेंटमध्ये पण त्यांनी मेन्शन केलं आहे की स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट एनी सिटीजन ओनली, ठीक आहे, ओनली ऑन ग्राउंड ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स आणि प्लेस ऑफ बर्थ. हे झालं आपल्या आर्टिकल नंबर 15चं बेसिक पॉईंट. याच्यामध्ये एकच आहे बघा, 2 प्रोव्हिजन मेन्शन आहे. प्रोहिबिट डिस्क्रिमिनेशन ओनली बाय द स्टेट. ठीक आहे. याच्यामध्ये प्रोहिबिशन ओनली बाय द स्टेट. आणि एक सेकंड पॉईंट येते आर्टिकल नंबर 15 क्लॉज 2 मध्ये. ठीक आहे. 15 क्लॉज 2 मध्ये असं आहे की स्टेट्स असो की कुठले पण प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल असो, त्यांनी डिस्क्रिमिनेट किंवा आपण म्हणू शकतो की सिटीजनला कुठल्या पण डिस्क्रिमिनेशनच्या बेसिसवर, ठीक आहे, पब्लिक प्लेसेसला ॲक्सेस करण्यासाठी रेस्ट्रिक्शन आणू शकत नाही. ठीक आहे. हे मेन्शन केले गेलेलं आहे आर्टिकल नंबर 15 क्लॉज बी मध्ये. ठीक आहे. तर हेच इथं दिलं आहे की आर्टिकल नंबर 15 क्लॉज 1 ज्याच्यामध्ये हे सर्व रेस्ट्रिक्शन जे आहेत स्टेटसाठी अप्लिकेबल आहे. ठीक आहे. स्टेट या लोकांना जे आहे या पॉईंटवर डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. पण जो आर्टिकल नंबर 15 क्लॉज बी येते, ठीक आहे, 15 क्लॉज 2 जो येते, 15 क्लॉज 2 जो येते त्याच्यामध्ये स्टेट असो की प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल असो, ठीक आहे, ते दोन्हीही लोकांना डिस्क्रिमिनेट करू शकत नाही वाईल दे आर ॲक्सेसिंग द पब्लिक प्लेसेस. ठीक आहे. तर हे 2 पॉईंट आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघू की बघा आर्टिकल नंबर 15 मध्ये पण ना सर्टन एक्सेप्शनल आहे. ठीक आहे. जसं तुम्हाला माहिती आहे डिस्क्रिमिनेशन जे आहे तुम्ही लोकांना करू शकत नाही, पण सर्टन काही अफर्मेटिव्ह ॲक्शनसाठी तुम्हाला काही एक्सेप्शन केसेससाठी लोकांना काही प्रोव्हिजन द्यावं लागेल. त्याच्यामध्ये एक येते की स्पेशल प्रोव्हिजन दिलं आहे वुमेन्स आणि चिल्ड्रनसाठी. जसं तुम्हाला माहिती आहे लोकल बॉडीजमध्ये रिझर्वेशन असते वुमेन्ससाठी, आणि चिल्ड्रनचं बघितलं तर फ्री एज्युकेशन दिलं गेलं आहे चिल्ड्रनला. ठीक आहे. तर हे आपला आर्टिकल नंबर आपण म्हणू शकतो 15 क्लॉज 3 मध्ये मेन्शन आहे, स्पेशल प्रोव्हिजन वुमेनसाठी आणि चिल्ड्रनसाठी. नंतर येते 15 क्लॉज 4 मध्ये काही जे बॅकवर्ड क्लासेस आहेत ना त्यांच्या ॲडव्हान्समेंटसाठी आपण म्हणू शकतो डिस्क्रिमिनेशन किंवा आपण काही अफर्मेटिव्ह ॲक्शनच्या नावाने काही पॉलिसीज आणू शकतो, ज्याच्यामध्ये येते की रिझर्वेशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. ठीक आहे.
हा एक पॉइंट. आणि थर्ड आहे मतलब लास्ट पॉइंट आहे 15 क्लॉज 5 मध्ये, ठीक आहे, ज्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, ठीक आहे, EWS सेक्शनसाठी त्यांच्या ॲडव्हान्समेंटसाठी स्टेट जी आहे काही स्टेप्स घेऊ शकते, ठीक आहे. जसं की आपल्याला माहिती आहे 10% रिझर्वेशन त्यांच्यासाठी बेसिस ऑन देअर इकॉनॉमिक डिसएडव्हान्टेज, ठीक आहे, याला अप्लिकेबल केलं गेलेलं आहे. सो आपण म्हणू शकतो डिस्पाइट बीन प्रोव्हिजन की स्टेट डिस्क्रिमिनेट नाही करू शकत लोकांना, ठीक आहे, सिटीजनला, बट स्टील देर आर सर्टन प्रोव्हिजन ज्याच्यामध्ये स्टेट कॅन ब्रिंग सर्टन रिजनेबल रेस्ट्रिक्शन, जे आपण या पॉईंटमध्ये पाहिलं, ठीक आहे. आर्टिकल नंबर 15 क्लॉज 3 मध्ये, 15 क्लॉज 4 मध्ये आणि 15 क्लॉज 5 मध्ये, ठीक आहे. हे झालं आपलं सर्व पॉईंट. आता येते आर्टिकल नंबर 16. आता आर्टिकल नंबर 16 काय आहे? आर्टिकल नंबर 16 मध्ये इक्वलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन अ एम्प्लॉयमेंट, ठीक आहे. याचं मतलब काय आहे? याचं मिनिंग असं आहे की स्टेट जे आहे ते शुड प्रोव्हाइड इक्वल ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक सिटीजनला त्यांच्या एम्प्लॉयमेंटच्या केसेसमध्ये, ठीक आहे. एम्प्लॉयमेंटच्या बेसिस मध्ये, एम्प्लॉयमेंटच्या केसमध्ये कुठलंच टाईपचं डिस्क्रिमिनेशन नाही पाहिजे, प्रत्येकाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळली पाहिजे. आणि डिस्क्रिमिनेशन जे आहे कुठल्या ग्राउंडवर, रिलिजन असो, रेस असो, कास्ट, सेक्स, डिसेंट आणि प्लेस ऑफ बर्थ, ठीक आहे, या ग्राउंडवर जे आहे तुम्ही डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे बघा मी तुम्हाला दुसऱ्या कलरने हायलाइट करून दाखवते. आर्टिकल 15 मध्ये हे सर्व येतात, ठीक आहे, रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. पण आर्टिकल नंबर 16 मध्ये रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ प्लस हा एक ॲडिशनल पॉइंट आहे डिसेंट, ठीक आहे. हा एक ॲडिशनल लक्षात ठेवा, आर्टिकल नंबर 16 मध्ये येतो. सो हे झालं आपला आर्टिकल नंबर 16 मधलं पॉइंट. आणि याच्यामधले पण काही रिजनेबल रेस्ट्रिक्शन, तर आपल्याला जसं मी सांगितलं की इक्वल ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करायला पाहिजे ऑल सिटीजन्सला, ठीक आहे. पण पार्लमेंट जे आहे जॉबसाठी काही रेसिडेन्सीची कंडिशन आणू शकते, ठीक आहे. आणि आपण म्हणू शकतो रिझर्वेशन बॅकवर्ड क्लासेससाठी जॉबमध्ये, ठीक आहे, अंडर रिप्रेझेंट आहेत लोक काही सेक्शन्स जे आहेत जॉबमध्ये, तर त्यांच्यासाठी रिझर्वेशन पॉलिसीज आणू शकते. त्याचबरोबर कुठले कुठले जे रिलिजियस इन्स्टिट्यूशन असतात, ठीक आहे, जसं आपण टेम्पल्स वगैरे घेऊ शकतो, त्याच्यामध्ये सर्टन जॉबच्या पोस्टसाठी सर्टन रिलिजनवालाच मेंबरला अपॉइंट केलं जाते, ठीक आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिकच्या बेसिसवर जॉब रिझर्वेशन पण गव्हर्नमेंट जे आहे आणू शकते. हे सर्व जे आहेत एक्सेप्शन आहेत आर्टिकल नंबर 16 चे. सो दॅट्स इट फॉर द आर्टिकल नंबर 16. नाउ मूविंग टुवर्ड द नेक्स्ट वन, आर्टिकल नंबर 17. आर्टिकल नंबर 17 बेसिकली डील विथ अनटचेबिलिटी, ठीक आहे, अनटचेबिलिटी सोबत डील करते. याच्यामध्ये मेन्शन आहे की अनटचेबिलिटी असो, ठीक आहे, किंवा अशा टाईमचे कुठले पण प्रॅक्टिसेस असो, त्याला स्टेट किंवा गव्हर्नमेंट टॉलरेट करणार नाही. आणि त्याच्यामुळे अनटचेबिलिटी जी आहे, ठीक आहे, छुआछूत ज्याला आपण म्हणतो, त्याला अबॉलिश केलं गेलं आहे आर्टिकल नंबर 17 मध्ये. आणि त्याच्यामध्ये सर्टन प्रोव्हिजन किंवा सर्टन ॲक्ट्स पण गव्हर्नमेंटने आणले आहेत, जसं की आपण म्हणू शकतो अनटचेबिलिटी ऑफेन्स ॲक्ट जो 1955चा आहे, ठीक आहे, त्याला गव्हर्नमेंटने आणलं आहे. आणि सपोज कुठलं पण टाईपचं डिस्क्रिमिनेशन जर कंट्रीमध्ये कुठल्या सिटीजनच्या अगेन्स्टमध्ये झालं, ठीक आहे, अनटचेबिलिटी सारखं, तर त्यांना जे आहे डायरेक्ट या ॲक्टच्या अंडरमध्ये जेल पण होऊ शकते. त्याचबरोबर एक SC ST प्रिझर्वेशन ऑफ ॲट्रोसिटी ॲक्ट जे आहे ते पण 1989 मध्ये गव्हर्नमेंटने आणलं, ठीक आहे. त्या पण ॲक्टच्या अंडरमध्ये अगर डिस्क्रिमिनेशन करणाऱ्या पर्सनच्या अगेनमध्ये केस फाईल होऊ शकते. सो हे गोष्ट लक्षात ठेवायची. आर्टिकल नंबर 17 मेनली अनटचेबिलिटीशी डील करते आणि त्याच्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जे आहेत गव्हर्नमेंटने डिफरंट लॉज पण आणलेले आहेत. तर आर्टिकल नंबर 18 बेसिकली डील करते अबॉलिशन ऑफ अ टायटल अँड अ डिस्टिंक्शन. तर याच्यामध्ये काय आहे, जसं आपल्याला माहित आहे आधी काय असायचं, कुठला राजा राहिला तर त्याला महाराजा म्हणून म्हणलं जायचं, त्याच्याबरोबर राजबहादूर आणि त्याच्यानंतर दिवाण,
ठीक आहे, अशा टाईपची जे आहेत लोकांना पदवी दिली जायची. तर याच्याने ना कुठं ना कुठं इक्वॅलिटी जी आपली प्रिन्सिपल आहे, इक्वल लोकांना कन्सिडर करणे, ठीक आहे, इक्वॅलिटी जी आहे त्याला कुठं ना कुठं आपण व्हायोलेट होत होतं. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी अशा टाईपचे जे टायटल्स दिले जायचे लोकांना, हे जे पदवी दिली जायची लोकांना, त्याला जे आहे अबॉलिश केलं गेलं आहे आर्टिकल नंबर 18च्या आतमध्ये. पण काही अकॅडमिक टायटल असतात, जसं की आपण डॉक्टर झालो तर डॉक्टर XYZ आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर असे जे पदवीज असतात, ठीक आहे, जसं मिलिटरीमध्ये जनरलची पोझिशन झाली, ठीक आहे, अशा टाईपचे त्यांचे जे नावाच्या पुढे त्यांनी सपोज जनरल वगैरे असं लावलं, तर अशा टाईपचे जे पोझिशन्स आहे किंवा टायटल आहे त्यांना एक्सेप्शन गव्हर्नमेंटने दिले गेले आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन मेकर्सनी दिलं आहे. आणि सपोज तुम्ही एक फॉरेन ऑफिसर असाल, ठीक आहे, तर तुम्ही तुम्हाला कुठून म्हणजे इंडियामध्ये तुम्ही काम करत असाल आणि सपोज तुम्हाला कुठली पदवी किंवा पोझिशन दिली गेली असेल तुमच्या कंट्रीनुसार, ठीक आहे, किंवा तुमच्या ऑफिशियल ज्या कंट्रीचे तुम्ही आहात त्यांच्या थ्रू, तर अशा टाईपचे जे टायटल्स तुम्हाला घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी ना तुम्हाला आधी प्रेसिडेंटची जी आहे परमिशन घ्यावी लागते. तर हे सर्व जे आहेत पॉईंट आर्टिकल नंबर 18 मध्ये मेन्शन केलेले आहेत. आता वळूया आर्टिकल नंबर 19. तर जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, आर्टिकल नंबर 14 to 18 हे ना राईट टू इक्वॅलिटीच्या आतमध्ये येतात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आर्टिकल नंबर 19, 20, 21 आणि आर्टिकल नंबर 22 हे सर्व जे आहेत आपल्या आर्टिकल म्हणजे राईट टू फ्रीडमच्या आतमध्ये येतात. ठीक आहे, राईट टू फ्रीडम मध्ये आर्टिकल नंबर 22 पर्यंत. तर आता आपण बघूया आर्टिकल नंबर 19. तर आर्टिकल नंबर 19 बेसिकली जसं मी तुम्हाला सांगितलं राईट टू फ्रीडमच्या आतमध्ये येते. तर सर्वात पहिलाच आर्टिकल 19 मध्ये फ्रीडम रिलेटेड प्रोव्हिजन आहे की पर्सन्सला राईट आहे, राईट ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. ठीक आहे, ते आपले जे थॉट्स आहेत, जे आपले विचार आहेत ते फ्रीली एक्सप्रेस करू शकता. त्याचबरोबर त्यांना एक पीसफुल असेंब्ली, ठीक आहे, एक प्रॉपरली लोकांची जे हे समूह किंवा आपण म्हणू शकतो कुठलं काही पीसफुली एखाद्या प्लेसमध्ये गॅदर्ड होण्यासाठी ना त्यांना राईट आहे. ठीक आहे, पीसफुली ते असेंबल होऊ शकतात. त्याच्यानंतर आहे की त्यांना असोसिएशन किंवा एक ऑर्गनायझेशन फॉर्म करायचं पण एक फ्रीडम दिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर राईट टू मुवमेंट की पर्सन जे आहे त्याला राईट आहे की ते विथ इन द कंट्री कुठे पण फिरू शकतात. आणि त्याच्यानंतर आहे राईट टू रिसाइड एनिवेअर. ठीक आहे, प्रत्येक पर्सनला राईट आहे की ते कंट्रीच्या कुठल्या पण पार्टमध्ये जाऊन जे आहे रेसिडेंट म्हणून बनू शकतात. आणि ते हॅव अ राईट टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन. ठीक आहे, एनी लॉफुल प्रोफेशन हे याची पण त्यांना राईट आहे. तर हे झालं एक बेसिक फंडामेंटल राईट जे आर्टिकल नंबर 19 मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ना सर्टन रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स पण त्यांनी लावले आहेत. आता रिजनेबल रेस्ट्रिक्शन म्हणजे काय की तुम्ही हेट स्पीच, ठीक आहे, कुठले पण असं नेगेटिव्ह प्रोपोगंडाला वगैरे प्रमोट करू शकत नाही. ठीक आहे, कारण की ते कुठं ना कुठं फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली आपण त्याचं मिसयूज म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. आणि तुम्ही सपोज असेंबल होत आहात कुठल्या ग्राउंडवर तर पीसफुली असेंबल व्हायचं. ठीक आहे, एक नॉन व्हायलेंट कुठल्या प्रकारे व्हायलेन्स जे आहे ते नाही राहायला पाहिजे असं मेन्शन आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन किंवा असोसिएशन फॉर्म करता तर तुम्हाला असोसिएशन सोडण्यात, ठीक आहे, फॉर्म तर तुम्ही करू शकता, त्याचबरोबर तुम्हाला असोसिएशन जर सोडायची असेल ते पण जे राईट आहे ते त्याच्यामध्ये असते. ठीक आहे, त्याच्यानंतर राईट टू फ्रीडम विथ इन द कंट्री तुम्ही कुठे पण फिरू शकता, कुठे पण रिसाइड करू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही एक लॉफुल बिझनेस पण काढू शकता. हे झाले सर्टन पॉइंट रिगार्डिंग आर्टिकल 19. नंतर आहे आर्टिकल नंबर 20. तर आर्टिकल नंबर 20 ना बेसिकली प्रोटेक्ट करते अगेन्स्ट एनी आर्बिटरी और एक्सेसिव्ह पनिशमेंट ऑफ एन अक्यूज पर्सन, सपोज तो सिटीजन असो, फॉरेनर असो की लिगल पर्सन असो. ठीक आहे, तर याचा अर्थ असंच आहे की सपोज कुठल्या पण पनिशमेंट तुम्हाला अनलॉफुल वेनी देत असेल, ठीक आहे, आर्बिटरी किंवा एक्सेसिव्ह पनिशमेंट असेल तर त्याच्या अगेन्स्टमध्ये जे आहे आपल्याला प्रोटेक्शन दिले गेलेलं आहे आर्टिकल नंबर 20 मध्ये. आणि याच्यामध्ये 3 कन्सेप्ट येतात. तर सर्वात पहिलं आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो. तर याच्यामध्ये काय आहे, सपोज तुम्ही एखादी ऍक्ट आता केलं,
ठीक आहे. आणि काही वर्षानंतर त्याच्या रिलेटेड एक लॉ बनलं आणि तो ॲक्ट जो आहे ॲज ऑफेन्स किंवा एक गुन्हा आहे असं म्हणून कन्सिडर करण्यात आलं. ठीक आहे. तर तुम्हाला या ॲक्ट जो आहे तुम्ही पास्टमध्ये केला आणि लॉ नंतर बनला, तर ह्या तुमच्या जुन्या ॲक्टसाठी तुम्हाला आत्ताच्या नवीन लॉनुसार जे आहे पनिशमेंट देता येणार नाही. हे मेन्शन केलेलं आहे. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. त्याचाच अर्थ आहे की प्रोहिबिट करते रेट्रोॲक्टिव्ह लॉ अँड इन्शुअर करते फेअरनेस इन द लीगल प्रोसिडिंग. ठीक आहे. रेट्रोॲक्टिव्ह म्हणजे तेच की तुमचं जेव्हा तुम्ही ॲक्ट केलं त्याच्यानंतर तो लॉ बनला. ठीक आहे. तर तो नवीन लॉच्या अकॉर्डिंग तुम्हाला जुना जो ॲक्ट आहे त्याला जे आहे ॲज ऑफेन्स म्हणून कन्सिडर करण्यात येणार नाही. तर सेकंड आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. याच्यामध्ये असं आहे की तुम्ही स्वतःच्याच केसमध्ये ॲज अ विटनेस म्हणून ॲक्ट करू शकत नाही. ठीक आहे. तुमच्याच अगेन्स्टमध्ये केस फाईल झालं आणि तुम्हीच आपल्या केसचे विटनेस म्हणून ॲक्ट करू शकत नाही, हे मेन्शन केलं आहे या प्रोव्हिजनमध्ये. थर्ड आहे नो डबल जिओपार्डी. त्याच्यामध्ये असं आहे की तुमच्या एकाच गुन्ह्यासाठी सपोज कोणी एखादी गुन्हा केला असेल तर त्याच्यासाठी एकदा तर त्याला पनिशमेंट मिळाली असेल, ठीक आहे, तर त्याला डबल पनिशमेंट देता येणार नाही. तुमच्या एखाद्या गुन्ह्यासाठी तुम्हाला एकदाच पनिशमेंट देता येणार, हे मेन्शन केलं गेलं आहे डबल जिओपार्डीमध्ये. सो हे झाले 3 पार्ट जे आर्टिकल नंबर 20 मध्ये येतात. नंतर आहे आर्टिकल नंबर 21, ज्याच्यामध्ये मेन्शन आहे प्रोटेक्शन ऑफ अ लाईफ अँड अ पर्सनल लिबर्टी. ठीक आहे. याच्यामध्ये आपलं येते की प्रत्येक जो पर्सन आहे, ठीक आहे, हे ना लक्षात ठेवायचं सिटिझन्स असो किंवा नॉन सिटिझन दोघांसाठी पण आहे. ठीक आहे. आर्टिकल नंबर 21 त्याच्यामध्ये प्रोटेक्शन आपल्या लाईफसाठी किंवा आपली जी पर्सनल लिबर्टी असते, पर्सनल फ्रीडम असते, त्याच्या रिलेटेड आपल्याला प्रोटेक्शन दिले गेलेलं आहे. पण इन सर्टन केस, ठीक आहे, आपण जे आहे या राईटला घेऊ शकतो. ठीक आहे. मतलब डिप्राईव्ह करू शकतो. तर कसं? बाय द प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. सपोज एखादी प्रोसिजर जी लॉ थ्रू इस्टॅब्लिश केली गेलेली आहे आणि ती एक रिझनेबल आहे, ठीक आहे, फेअर आहे, तर आपण जे आहे हे प्रोटेक्शन ऑफ अ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी या राईटला जे आहे डिप्राईव्ह करू शकतो. हे झालं या आर्टिकल नंबर 21 मध्ये. आता आपण बघू आर्टिकल नंबर 21A. तर आर्टिकल नंबर 21A जो आहे ना, बेसिकली डील करतो राईट टू एज्युकेशनशी. ठीक आहे. आणि जसं इथं मेन्शन आहे आर्टिकल नंबर 21A, आता हे जे आहे एका कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टनी ॲड केलेलं आहे. तर 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट आलं होतं 2002 मध्ये. त्याच्या थ्रू जे आहे हे प्रोव्हिजन ॲड केलं गेलं कॉन्स्टिट्युशनमध्ये आणि राईट टू एज्युकेशन जे आहे हे ॲड केलं गेलं ॲज अ फंडामेंटल राईटचं पार्ट. त्याचबरोबर आर्टिकल नंबर 45 मधलं काही एक पॉईंट आहे त्याला पण रिवाईज केलं गेलं. ठीक आहे. जे आपण DPSP वाचताना शिकणार. त्याचबरोबर एक फंडामेंटल ड्युटी, जे आपण फंडामेंटल ड्युटी जेव्हा वाचू तेव्हा आपण शिकणार. ठीक आहे. तर हे जे प्रोव्हिजन आहेत ते ॲड करण्यात आले कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 86नी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन दिलं जाते चिल्ड्रन्सला ज्यांची एज ना 16 to 14 आहे. ठीक आहे. याच्यामध्ये एलिमेंटरी एज्युकेशन, ठीक आहे, जे बेसिक एज्युकेशन असते ना, ठीक आहे, त्यांना, ना की हायर एज्युकेशन. लक्षात ठेवायचं की हायर एज्युकेशन नाही आहे. बघा 6 to 14 ने समजून येते की एलिमेंटरी एज्युकेशन किंवा एलिमेंटरी स्कूलवाले स्टुडंट असणार. त्याच्यामुळे एलिमेंटरी एज्युकेशन जे आहे फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जाणार स्टेट थ्रू, हे मेन्शन केलं आहे आर्टिकल नंबर 21A मध्ये. आणि नेक्स्ट बघू आता. सो आर्टिकल नंबर 22. आता आर्टिकल नंबर 22 जे आहे ना, हे प्रोटेक्शन देते पर्सन्सला फ्रॉम डिटेन्शन किंवा अरेस्ट. ठीक आहे. आपण म्हणू शकतो डिटेन्शन त्याचा अर्थ अटक. ठीक आहे. कुठल्या पण टाईपचं अटक किंवा अरेस्टपासून जे आहे त्याच्यापासून प्रोटेक्शन देते पीपल्सला. याच्यामध्ये ना डिटेन्शनचे 2 टाईप आहे, प्युनिटिव्ह डिटेन्शन आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. तर सपोज तुम्हाला पुढे जाऊन जे आहे तुम्ही कुठल्या पण प्रकारचं ऑफेन्स इन फ्युचर करणार नाही, त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला आताच डिटेन केलं जाते. ठीक आहे. त्यातला आपण म्हणतो प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. आणि प्युनिटिव्ह डिटेन्शन म्हणजे काय, की सपोज तुम्ही कुठलं पण ऑफेन्स केलं, ठीक आहे, त्याची ॲज अ पनिशमेंट म्हणून तुम्हाला जे आहे अटक केलं जाते किंवा डिटेन केलं जाते, त्याला आपण म्हणतो प्युनिटिव्ह डिटेन्शन. आणि इन फ्युचर तुम्ही नाही करायला पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताच आम्ही अटक करून ठेवत आहोत, तर हे झालं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. हे दोन्ही टाईपचे डिटेन्शन जे आहे ते आर्टिकल नंबर 22 मध्ये येतात. आता आहे नेक्स्ट आर्टिकल, आर्टिकल नंबर 23.
तर जसं तुम्हाला सांगितलं होतं आर्टिकल नंबर 23 to 24 जे आहे ते येते राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. ठीक आहे, आपण राईट टू फ्रीडम जे आहे ते सर्व डिस्कस केले 19 to 22. राईट टू इक्वेलिटी पण डिस्कस केले 14 to 18. आता आहे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन 23 to 24. तर आर्टिकल नंबर 23, तर आर्टिकल नंबर 23 जे आहे ते मेनली प्रोहिबिट करते ट्रॅफिकिंग ऑफ अ ह्युमन बीइंग फ्रॉम अ फोर्सफुल लेबर किंवा बेगर. ठीक आहे, किंवा अशा टाईपचे कुठले पण जे फॉर्म असतात ज्याच्यामध्ये फोर्सफुली लोकांपासून काम करून घेतात. ठीक आहे, अशा टाईपचे प्रत्येक जे आहे फोर्स लेबरला बॅन केलं गेलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे ट्रॅफिकिंग केलं जाते, ठीक आहे, लोकांना ट्रॅफिक केलं जाते जसं की आपण म्हणू शकतो ऑर्गन्ससाठी असो. ठीक आहे, अवयवसाठी. ठीक आहे, ऑर्गन्स दॅट इज अवयवसाठी किंवा कुठल्या पण प्रकारचे लोकांना हॅरेसमेंटसाठी पण कधी कधी जे आहे ट्रॅफिक केलं जाते, स्पेशली गर्ल्सला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे हॅरेसमेंट किंवा ट्रॅफिकिंग केली जाते त्याला प्रोहिबिट केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर फोर्सफुल जे आहे लोकांपासून काम केलं गेलं जाते. ठीक आहे, काम करून घेतात काही लोक. तर अशा टाईपचे जे आहे फोर्सफुल लेबरला पण कुठं ना कुठं आपण म्हणू शकतो आर्टिकल नंबर 23 मध्ये त्याच्या अगेन्स्टमध्ये प्रोटेक्शन दिले गेलेलं आहे. आणि हा जो आर्टिकल आहे ना तो सर्वांसाठी अप्लिकेबल आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की सर्टन आर्टिकल्स आहेत जे फक्त सिटीजनसाठी आहे, पण देर आर सर्टन आर्टिकल जे सर्वांसाठी आहे, त्याच्यामधून हे आर्टिकल येते. ठीक आहे, आर्टिकल नंबर 23. इट नॉट ओनली प्रोटेक्ट अगेन्स्ट द स्टेट ॲक्शन बट इट ऑल्सो प्रोटेक्ट अगेन्स्ट द प्रायव्हेट ॲक्शन. ठीक आहे, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल असो की स्टेट असो, दोघांनीही सपोज असं टाईपचं काही केस आलं तर ठीक आहे त्यांच्यापासून प्रोटेक्शन जे आहे आपल्याला आर्टिकल नंबर 23 पासून मिळते. पण देर आर सर्टन एक्सेप्शन केसेस आहेत ज्याच्यामध्ये मेन्शन आहे की स्टेट जे आहे, ठीक आहे, ते काही कंपल्सरी जे आहे सर्व्हिसेस जसं की मिलिटरी, सोशल सर्व्हिसेस, ठीक आहे, ते करून घेऊ शकतात. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की फोर्सफुली काही गव्हर्नमेंट काम करून घेऊ शकत नाही, पण सर्टन मिलिटरीला किंवा सोशल सर्व्हिसला, जसं आपण एक्झाम्पल मी तुम्हाला देते की कोविडमध्ये डॉक्टर्सला लॉंग म्हणजे आपण म्हणू शकतो 24 तासही काम करावं लागत होतं. ठीक आहे, तर ते आपल्याला म्हणू शकतो तशी टाईपची जी कंडिशन आहे ते अराईज झाली तर स्टेट लोकांकडून किंवा डॉक्टर्सकडून काम करून घेऊ शकते. ठीक आहे, तर अशा जे आहे एक्सेप्शन आर्टिकल नंबर 23 मध्ये मेन्शन केलं गेलेलं आहे. आता वळूया नंतरचं आर्टिकल, तो आहे आर्टिकल नंबर 24, 24वा आर्टिकल. तर याच्यामध्ये ना एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन अ फॅक्टरीज. ठीक आहे, ज्यांची एज अंडर 14 असेल, ठीक आहे, त्यांना कुठले पण फॅक्टरीज, माइन्स किंवा असे कुठले पण हजार्डस ऍक्टिव्हिटीज, ठीक आहे, कुठले घातक ऍक्टिव्हिटीज होणारे जे साईट्स आहेत तिथं ते एम्प्लॉय होऊ शकत नाही. हे सर्व मेन्शन केलं गेलेलं आहे आर्टिकल नंबर 24 मध्ये. आणि याच्यासाठी ना पार्लमेंटरी डिफरंट ऍक्ट्स पण बनवले आहेत जे आपण इथं वाचू शकतो. ठीक आहे, चाइल्ड लेबर प्रोटेक्शन ऍक्ट, एम्प्लॉयमेंट ऑफ अ चाइल्ड ऍक्ट, फॅक्टरी मायनिंग ऍक्ट. ठीक आहे, त्याच्यामध्ये सर्व याच्यात हेच मेन्शन आहे की चाइल्ड लेबर जे आहे ते आपण कुठं ना कुठं प्रमोट करत नाही. आणि सपोज कुठले पण चिल्ड्रन ज्यांची एज अंडर 14 आहे ते अशा टाईपच्या हजार्डस ऍक्टिव्हिटीज किंवा हजार्डस साईट्समध्ये जर काम करत असेल तर त्याला आपण जे आहे आर्टिकल नंबर 24च्या युजेसनी जे आहे अशा टाईपच्या ऍक्टिव्हिटीला म्हणजे डिस्करेज करू शकतो आणि त्याच्या अगेन्स्ट आपण म्हणू शकतो एक प्रोहिबिशन आणू शकतो. ठीक आहे, तर हे झालं आर्टिकल नंबर 24. आणि याच्याच बरोबर काही पॉईंट मेन्शन इथं केलं आहे की चाइल्ड लेबर रिहॅबिलिटेशन वेलफेअर फंड चं एक इस्टॅब्लिशमेंट केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर नॅशनल लेवल आणि स्टेट लेवल कमिशन पण आहे जे मेनली डील करते प्रोटेक्शन ऑफ अ चाइल्ड राईट्स. त्याच्यानंतर आर्टिकल नंबर 25. आर्टिकल नंबर 25 पासून स्टार्ट होते आपला राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन. ठीक आहे, रिलीजन रिलेटेड जे पण राईट्स आहेत ते आर्टिकल नंबर 25 पासून स्टार्ट होतात. तर सर्वात पहिला आहे आर्टिकल नंबर 25 ज्याच्यामध्ये म्हटलं गेलं आहे की ऑल पर्सन्स, ठीक आहे, सर्व पर्सन्सला राईट आहे की ते फ्रीली freedom, right of a freedom of a conscience, right to process, right to practice and right to propagate their religion. ठीक आहे, त्यांना
आहे की कुठलं पण त्यांच्या इनरली जी फ्रीडम असेल, ठीक आहे, कुठल्या गॉडवर विश्वास करायचा आहे किंवा कुठले डिझायर्स आहे त्यांचे, त्यांचं फ्रीडम आहे, ठीक आहे, फ्रीडम ऑफ कन्सेन्स आहे. आणि कुठलं पण रिलिजन किंवा कल्चर ते फॉलो करतायत, त्याची जी प्रॅक्टिसेस आहेत ते ओपनली ते करू शकतात, ठीक आहे. त्याच्याबरोबर ते पोजेस करू शकतात त्या रिलिजनला, ठीक आहे. त्याचबरोबर त्यांचे जे रिलिजन आहे त्याला ते प्रोपोगेट करू शकतात, ठीक आहे, त्याला स्प्रेड करू शकतात थ्रू व्हेरियस मुवमेंट, ठीक आहे. हे सर्व जे आहे आर्टिकल नंबर 25 मध्ये मेन्शन केलेले आहे. त्याचबरोबर इथे जे राईट टू प्रोपोगेट आहेत ना, त्याच्याबरोबर एक रिझनेबल रेस्ट्रिक्शन आहे, ठीक आहे. सपोज तुम्हाला तुमचं रिलिजन किंवा कास्टला जे आहे प्रमोट करायचं आहे, पण तुम्ही फोर्सफुली जे आहे लोकांवर तुमचे रिलिजनचे कल्चर किंवा राईट्स जे आहे फोर्सफुली तुम्ही लोकांवर थोपवू शकत नाही, हे पण गोष्ट लक्षात ठेवायची आर्टिकल नंबर 25च्या हे राईट टू प्रोपोगेट मध्ये जे आहे रिझनेबल रेस्ट्रिक्शनच्या पॉईंटमध्ये, ठीक आहे. हे झालं आपलं आर्टिकल नंबर 25. आर्टिकल नंबर 26. आता आर्टिकल नंबर 26 मध्ये ना बेसिकली रिलिजन्सला फ्रीडम दिलं गेलेलं आहे, ठीक आहे, थ्रू इन्स्टिट्यूशनल अँड अ प्रॉपर्टी राईट. त्याचाच अर्थ असा आहे की जे काही रिलिजन आहे किंवा रिलिजियस डिनॉमिनेशन आहे त्यांच्याकडे राईट आहे की ते इस्टॅब्लिश करू शकतात कुठल्या प्रकारचे इन्स्टिट्यूशन फॉर देअर रिलिजियस ॲज वेल ॲज म्हणजे ॲज अ रिलिजियस ॲज वेल ॲज अ चॅरिटेबल ऑर्गनायझेशन म्हणून. त्याचबरोबर ते मॅनेज करू शकतात त्यांचे जे काही रिलिजियस अफेअर्स असतात इंटरनल किंवा रिलिजियस मॅटरला. त्याच्याचबरोबर त्यांच्याकडे राईट आहे टू ओन अँड मॅनेज देअर रिलिजियस प्रॉपर्टी. त्यांची जे काही रिलिजियस प्रॉपर्टी आहे ते स्वतः त्यांनी मॅनेज करू शकतात. त्याचबरोबर ॲडमिनिस्टर करू शकतात त्या प्रॉपर्टीला, ठीक आहे. स्वतःचेच लॉज बनवून जे आहे त्यांचे जे काही प्रॉपर्टीज आहेत किंवा ऑर्गनायझेशन आहेत त्यांना ते गव्हर्न करू शकतात. तर हे झालं आपलं आर्टिकल नंबर 26 मध्ये. आता नेक्स्ट आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 27. तर आर्टिकल नंबर 27 मध्ये आहे की फ्रीडम आहे आपल्याला फ्रॉम टॅक्सेशन फॉर प्रमोशन ऑफ एनी रिलिजन. त्याचाच अर्थ असा आहे की स्टेट जे आहे कुठल्या पण पर्टिक्युलर रिलिजनवर किंवा रिलिजियस डिनॉमिनेशनवर टॅक्स लावू शकत नाही, ठीक आहे. दे प्रोहिबिट द स्टेट फ्रॉम लिव्हिंग द टॅक्स. कशासाठी टॅक्स नाही लावू शकत? फॉर प्रमोशन ऑर मेंटेनन्स ऑफ पर्टिक्युलर रिलिजन ऑर अ रिलिजियस डिनॉमिनेशन, ठीक आहे. तुमचं त्या रिलिजनला स्प्रेड करायचं आहे, मेंटेन करायचं आहे किंवा प्रोपोगेट करायचं आहे, ठीक आहे, प्रमोट करायचं आहे. तर अशा टाईपच्या प्रोव्हिजनसाठी किंवा अशा टाईपच्या ॲक्टिव्हिटीसाठी स्टेट कुठलं पण लॉ म्हणजे टॅक्स तुमच्यावरून घेत नाही, ठीक आहे. हे जे आहे आर्टिकल नंबर 27 मध्ये मेन्शन केलेलं आहे. स्टेट सर्वांसाठी न्यूट्रल आहे इन ऑल रिलिजियस मॅटर, ठीक आहे, आणि कुठे ना कुठे एक इक्वॅलिटी प्रिन्सिपलला जे आहे ते प्रमोट करते. हे झालं आपलं आर्टिकल नंबर 27. आता आपण बघू नेक्स्ट आर्टिकल जे आहे आपलं आर्टिकल नंबर 28. तर आर्टिकल नंबर 28 मध्ये बेसिकली असं मेन्शन आहे की फ्रीडम फ्रॉम अटेंडिंग अ रिलिजियस इन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये असं आहे की सपोज कुठली स्टेट मेंटेन इन्स्टिट्यूशन आहे तर त्याच्यामध्ये ना कुठलं पण रिलिजन रिलेटेड इन्स्ट्रक्शन, आता कुठली एक इन्स्टिट्यूशन आहे, सपोज एक स्कूल आहे तर त्याच्या ते ना कम्प्लिटली स्टेट थ्रू रन केली जाते, तर तिथं कुठल्या पण एका रिलिजन रिलेटेड इन्स्ट्रक्शनला आपण म्हणू शकतो प्रोहिबिट केलं जाते, ठीक आहे. कुठल्या पण एका धर्माला प्रमोट केलं जात नाही आपल्या स्टेट रिलेटेड इन्स्टिट्यूशनमध्ये. आणि नंतर मग काही स्टेट ॲडमिनिस्ट्रेड इन्स्टिट्यूशन राहतात त्याच्यामध्ये काय आहे रिलिजियस इन्स्ट्रक्शनना परमिट केलेले जातात, पण सर्टन कन्सेन्सेस वगैरे जे आहे पॅरेंट्स करून वगैरे घेतले जाते. त्याच्यानंतर आहे काही असे इन्स्टिट्यूशन आहे फक्त ज्याला स्टेट रिकग्नाइज करते, तर याच्यावर ना व्हॉलेंटरी आहे की तुम्हाला रिलिजियस इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत की रिलिजियस इन्स्ट्रक्शन नाही द्यायचे आहेत, ठीक आहे, ते तुमच्यावरच डिपेंड करणार. आणि नंतर आहे स्टेट एडेड इन्स्टिट्यूशन. आता याच्यामध्ये ना रिलिजियस इन्स्ट्रक्शन व्हॉलेंटरी आहेत आणि दे रिक्वायर्ड सर्टन कन्सर्न, ठीक आहे. तर हे झालं सर्टन प्रोव्हिजन रिलेटेड टू स्टेट इन्व्हॉल्व इन्स्टिट्यूशनमध्ये, ठीक आहे. नंतरचा आर्टिकल हे आर्टिकल नंबर 29. याच्यामध्ये ना इथून आपलं कल्चरल प्लस एज्युकेशनल जे राईट्स आहे ते स्टार्ट होतात, ठीक आहे. आर्टिकल नंबर 29 आणि आर्टिकल नंबर 30, ठीक आहे. हे दोन बेसिकली जे राईट्स आहेत ते राईट ऑफ अ कल्चर अँड एज्युकेशन राईटच्या अंडरमध्ये येतात. तर आर्टिकल नंबर 29 काय आहे? आर्टिकल नंबर 29 ना मेनली प्रोव्हाइड करते कुठले पण जे सेक्शन ऑफ पीपल्स आहे, ठीक आहे, किंवा सिटीजन आहे जे कुठल्या पण इंडियाच्या पार्टमध्ये रिसाईड करत असे, ज्यांची लँग्वेज डिफरंट आहे, आपण म्हणू शकतो लँग्वेज असो किंवा त्यांची जी स्क्रिप्ट आहे, ठीक आहे, लँग्वेज स्क्रिप्ट किंवा कल्चर डिफरंट असलं
तरी पण दे कॅन डू सर्टन ॲक्टिव्हिटीज टू कन्झर्व देअर कल्चर, लँग्वेज ऑर द स्क्रिप्ट. ठीक आहे, इथे जसं मेन्शन आहे कल्चरल कन्झर्वेशन. ठीक आहे, डिस्टिंग लँग्वेज कल्चरल ग्रुप दे कॅन प्रिझर्व देअर हेरिटेज. ठीक आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये एक पॉईंट आहे की आर्टिकल 29 जो आहे तो प्रोटेक्ट करते रिलिजियस मायनॉरिटीजला. त्याच्याचबरोबर जे कोणी लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आहेत ना, ठीक आहे, लँग्वेज रिलेटेड कुठले मायनॉरिटीज असतील ना, त्यांना दोघांना पण जे आहे आर्टिकल नंबर 29 मध्ये प्रोटेक्शन मिळते. आणि इथे दिलं आहे बघा, सुप्रीम कोर्ट हॅज युजेस द फर्स्ट सेक्शन ऑफ अ पीपल. ठीक आहे, कुठले पण सेक्शन ऑफ अ पीपल, त्याचाच अर्थ आहे की मायनॉरिटीज आणि मेजॉरिटीज दोन्ही पण इन्क्लुडेड आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आणि नंतरचं आहे आर्टिकल नंबर 30. तर आर्टिकल नंबर 30 मध्ये बेसिकली राईट्स दिले गेले आहेत मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनला. ठीक आहे, याच्यामध्ये डायरेक्ट मेन्शन आहे मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन, आणि याच्यामध्ये काय होतं, सेक्शन ऑफ सिटीजन. ठीक आहे, सेक्शन ऑफ सिटीजन ज्याच्यामध्ये मायनॉरिटी आणि मेजॉरिटी दोन्ही आहेत, पण याच्यामध्ये डायरेक्ट मेन्शन आहे मायनॉरिटीज. ठीक आहे, तर राईट दिलाय मायनॉरिटीजला की ते इस्टॅब्लिश करू शकतात, त्यांना ॲडमिनिस्टर करू शकतात त्यांचे रिलिजियस इन्स्टिट्यूशनला. ठीक आहे, आर्टिकल नंबर 30 क्लॉज 1 मध्ये मेन्शन आहे की प्रत्येक जे रिलिजन आहे किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे त्यांच्याकडे राईट आहे. ठीक आहे, मायनॉरिटी लक्षात ठेवायचं. इस्टॅब्लिश ॲडमिनिस्टर द एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑफ देअर चॉईस. आर्टिकल नंबर 30 क्लॉज 2 मध्ये, तर याच्यामध्ये कसं आहे की सपोज कुठली पण एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असेल, ठीक आहे, ज्याला आपण म्हणू शकतो स्टेट जे आहे त्याला ग्रँट्स वगैरे देत असेल, ठीक आहे, ग्रँट्स अँड एड वगैरे देत असेल, तर ती इन्स्टिट्यूशन फक्त एक मायनॉरिटी रिलेटेड मॅनेजमेंट, म्हणजे मायनॉरिटी रिलिजियस मायनॉरिटी असो की लिंग्विस्टिक मायनॉरिटी असो, ते सपोज मॅनेज करत असेल तर त्याच्या बेसिसवर स्टेट जे आहे त्यांना डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. ठीक आहे, जरी पण स्टेट जे आहेत त्याला ग्रँट्स आणि एड प्रोव्हाइड करत असेल, पण ते ॲज अ रिलिजियस मायनॉरिटी आहे, ठीक आहे, या ग्राउंडवर ते जे आहे त्यांना डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. हे झालं आर्टिकल नंबर 30 क्लॉज 2 मध्ये. नंतर आहे आर्टिकल नंबर 32, ज्याच्यामध्ये सर्वात मेन आर्टिकल म्हणू शकतो, कारण की हे एक असे आर्टिकल आहे त्याला आपण म्हणू शकतो राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, ज्याच्यामध्ये सिटीजन जे आहे फंडामेंटल राईटच्या एन्फोर्समेंटसाठी, ठीक आहे, आपलं जे राईट आहे त्याच्या हक्कासाठी ते आहे डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये केस फाईल करू शकतात. ठीक आहे, आर्टिकल नंबर 32 मध्ये तेच मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, जसं इथं मेन्शन आहे, सिटीजन कॅन डायरेक्टली अप्रोच टू द सुप्रीम कोर्ट फॉर द एन्फोर्समेंट ऑफ देअर राईट. आणि सुप्रीम कोर्ट जे आहे या राईट्सला प्रोटेक्ट करण्यासाठी काही रिट्स जे असते त्याला इश्यू करते. आता रिट्स काय असतात आणि कुठले कुठले रिट्स आहेत ते मी नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला सांगते. ठीक आहे, तर एक गोष्ट फक्त इथं लक्षात ठेवायची की सुप्रीम कोर्ट फॉर द प्रोटेक्शन ऑफ द फंडामेंटल राईट इश्यूज द रिट्स. आणि नंतर आहे, आणि जे आपली पार्लमेंट आहे ना त्यांना पॉवर आहे की ते कुठल्या पण दुसरे कोर्ट्स जे आहेत आपल्या कंट्रीमध्ये त्यांना एम्पॉवर करू शकते की ते पण जे आहे फंडामेंटल राईटला प्रोटेक्ट करण्यासाठी केसेस जे आहे आपल्या कोर्टमध्ये हेल्ड करू शकतात. ठीक आहे, आणि एक पॉईंट लक्षात ठेवा की जे हायकोर्ट आहे ना, ठीक आहे, त्यांच्याकडे आधीच पॉवर आहे की ते फंडामेंटल राईटला प्रोटेक्ट करण्यासाठी जे पण केसेस येतात त्याला जे आहे आपल्या कोर्टमध्ये हेल्ड करू शकते. ठीक आहे, आणि नेक्स्ट पॉईंट आहे की सस्पेन्शन होते राईट्सचं ड्युरिंग द नॅशनल इमर्जन्सी. ठीक आहे, आणि प्रेसिडेंट जे आहे ते सस्पेंड करू शकतात. राईट टू मूव्ह द कोर्ट, ठीक आहे, कोर्टमध्ये आपण जाणं हे प्रोहिबिट करू शकतात प्रेसिडेंट ड्युरिंग द इमर्जन्सी, जरी तो फंडामेंटल राईटला व्हायोलेट करणारा केस असला तरी पण. ठीक आहे, तर हे फक्त इमर्जन्सी सिच्युएशन मधली केस आहे तेव्हाच. ठीक आहे, आता वळूया रिट्स म्हणजे काय असतात. ठीक आहे, तर बेसिकली ना, हा नाही, त्याच्या पहिले मी तुम्हाला सांगते की जे रिट्स इश्यू केलं जाते सुप्रीम कोर्ट थ्रू, तसेच रिट्स ना काही हायकोर्ट पण इश्यू करते. तर सुप्रीम कोर्ट्समध्ये ना फक्त रिट्सला इश्यू केलं जाते फंडामेंटल राईट्स रिलेटेड केसेसला एन्फोर्स करण्यासाठी. ठीक आहे, आणि हायकोर्टमध्ये ना फंडामेंटल राईट त्याच्याच बरोबर ना काही दुसरे पर्पजेस जे असतात, ठीक आहे, त्याला पण जे आहे रिट्स थ्रू आणल्या, म्हणजे आपण रिट्स थ्रू डील करू शकतो. ठीक आहे, आता सुप्रीम कोर्टमध्ये ना कॅन इश्यू द रिट अगेन्स्ट द पर्सन ऑर अ गव्हर्नमेंट
थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया, ठीक आहे, एंटायर कंट्रीला इथं कन्सिडर केलं जाते. पण याच्यामध्ये ना रिट्सला फक्त जे पण हायकोर्ट पर्टिक्युलर टेरिटरीला बघत असतात, ठीक आहे. आपल्याला जसं माहित आहे हायकोर्ट सर्टन प्रत्येक स्टेटमध्ये किंवा आपण म्हणू शकतो रिजन वाईज हायकोर्ट्स आहेत. तर फक्त ज्या रिजन्स या हायकोर्टमध्ये येतात ना त्याच त्याच जे आहे टेरिटोरियल बाउंड्री रिलेटेड केसेस त्या हायकोर्टमध्ये डील होऊ शकतात. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट रिलेटेड एक पॉईंट आहे की आर्टिकल नंबर 32, ठीक आहे, त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे की फंडामेंटल राईट अँड म्हणजे सुप्रीम कोर्ट जे आहे कॅन नॉट रिफ्यूज टू एक्सरसाइज इट राईट्स ज्युरिडिक्शन, ठीक आहे. जे रिट्स ज्युरिडिक्शन रिलेटेड केसेस आले, ठीक आहे, त्याला जे आहे सुप्रीम कोर्ट डिनाय करू शकत नाही. पण हायकोर्ट जे आहे त्यांच्याकडे पॉवर असते की ते रिफ्यूज करू शकतात रिट्स ज्युरिडिक्शनला, ठीक आहे. तर हे झालं सर्टन पॉईंट रिलेटेड टू रिट्स ज्युरिडिक्शन. आता रिट्सचे डिफरंट टाइप्स आहेत. तर सर्वात पहिला आहे की हिबस कॉर्पस, ज्याचा अर्थ असा आहे की टू हॅव अ बॉडी ऑफ. आता याचा अर्थ काय आहे की सपोज कुठला पर्सन डिटेन्ड आहे, ठीक आहे, अटक केला आहे, तर त्या पर्सनला विथिन अ टाइम फ्रेम सुप्रीम कोर्ट किंवा जे आपली कोर्ट्स असतात, ठीक आहे, हायकोर्ट असो की कुठलं पण रिजनेबल कोर्ट असतो, सपोज त्यांनी म्हटलं आहे की XYZ टाइमला हा पर्सन आपल्या कोर्टमध्ये हजर राहायला पाहिजे, तर त्या पर्सनला हाजीर करणे, ठीक आहे. हे सर्व पॉईंट जे आहे ते हिबस कॉर्पस या पॉईंटमध्ये असतात, ठीक आहे. जसं इथं मेन्शन आहे एक ऑर्डर इश्यू केले जाते कोर्ट थ्रू की डिटेन पर्सन जो आहे त्याला प्रोड्यूस केलं जायला पाहिजे बिफोर इट, ठीक आहे. टू हॅव अ बॉडी ऑफ हिबस कॉर्पसमध्ये येते, ठीक आहे. आणि याच्यामध्ये ना रिट्स जे आहे बोथ पब्लिक ऑथॉरिटी किंवा प्रायव्हेट ऑथॉरिटी दोघांना पण याच्यामध्ये कन्सिडर केलं जाते. आणि सेकंड आहे मॅन्डामस. आता मॅन्डामस मध्ये काय आहे, त्याचा अर्थ आहे की वी कमांड. आता याच्यामध्ये काय आहे, कमांड केलं जाते कोर्ट थ्रू कुठल्या पण पब्लिक ऑफिशियलला की ते जे आपले काम आहे ते किंवा त्यांची जी ऑफिशियल ड्युटी आहे ते प्रॉपरली परफॉर्म करत आहे की नाही, ठीक आहे. आणि इथे जे आहे पब्लिक ऑफिशियल असो, ठीक आहे, पब्लिक बॉडी असो, कॉर्पोरेशन असो किंवा कुठलेही इन्फिरियर कोर्ट्स, ट्रिब्युनल्स किंवा गव्हर्नमेंट, ठीक आहे, हे सर्व याच्यामध्ये येतात. हे गोष्ट लक्षात ठेवायची. याच्यामध्ये प्रायव्हेट बॉडीला पण म्हणू नाही शकत, ठीक आहे. कोर्टकडे पॉवर नसते की ते प्रायव्हेट बॉडीला म्हणेल की तुम्ही जे आहे आपले काम प्रॉपरली करत आहे की नाही या फेल टू डू सो, ठीक आहे. फक्त इथे पब्लिक बॉडीज येणार. इथे जसं मेन्शन आहे प्रायव्हेट बॉडी येणार नाही. कुठले पण डिपार्टमेंटल इन्स्ट्रक्शन पण जे आहे याच्यामध्ये येणार नाही. आणि त्याच्यानंतर कुठले कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन किंवा जे प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे, स्टेट गव्हर्नर आहे किंवा चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट आहे, ठीक आहे, हे सर्व जे आहे मॅन्डमस या प्रोव्हिजनच्या आउटसाइड आहे, ठीक आहे. नंतरचं आहे प्रोहिबिशन. आता प्रोहिबिशनचं मिनिंग आहे टू प्रोहिबिट. तर याच्यामध्ये काय असते, जे हायकोर्ट असते ते म्हणते लोअर कोर्टला किंवा ट्रिब्युनलला की तुमचे जे काही ज्युरिडिक्शन आहे, ठीक आहे, ते कुठं ना कुठं माझे सुप्रीम कोर्ट किंवा हायर कोर्टच्या ज्युरिडिक्शनला सरपास करत आहे, तर तुम्ही जे आहे तुमचं काम किंवा ऍक्टिव्हिटीला तिथेच पॉज आणा, ठीक आहे. हे झालं आपल्या आर्टिकल म्हणजे हे झालं प्रोहिबिशन टॉपिकमध्ये. आणि इथे जसं मेन्शन आहे इट कॅन बी इश्यू ओनली अगेन्स्ट ज्युडिशियली अँड क्वाशी ज्युडिशियरी बॉडीज अँड इट कॅन नॉट बी इश्यू अगेन्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, लेजिस्लेटिव्ह ॲज वेल एज अ प्रायव्हेट एंटिटी. हे झालं प्रोहिबिशन. नंतर आहे शेशरियो. आता याच्यामध्ये काय आहे, टू बी सर्टिफाईड ऑर टू बी इन्फॉर्म. याच्यामध्ये काय असते, हायकोर्ट म्हणते लोअर कोर्टला किंवा ट्रिब्युनलला की जे पण केसेस त्यांच्याकडे पेंडिंग असतील, ठीक आहे, त्यांना जे आहे स्वतःकडे पाठवा. म्हणजे हायर कोर्ट म्हणते की तुमचे जे काही केसेस पेंडिंग असेल ते तुम्ही आमच्याकडे पाठवू शकता, ठीक आहे. इथं मेन्शन आहे की केस पेंडिंग विथ द लेटर टू इटसेल्फ ऑर टू क्रॅश द ऑर्डर ऑफ अ लेटर, ठीक आहे. इवन जे लोअर कोर्टला त्यांच्या ऑर्डरला कॅन्सल करण्यासाठी पण हायर कोर्ट म्हणू शकते. तर हे झालंय शेशरियोमध्ये. आणि शेशरियो जे आहे ना आपण म्हणू शकतो ते ज्युडिशियरी, क्वाशी ज्युडिशियरी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी साठी अवेलेबल आहे आणि लेजिस्लेटिव्ह बॉडी किंवा प्रायव्हेट बॉडीजसाठी अवेलेबल आहे नाही, ठीक आहे, अवेलेबल नाही आहे. नंतर आहे क्युओ वॉरंटो. आता क्युओ वॉरंटो म्हणजे काय असतो, बाय व्हॉट ऑथॉरिटी ऑर अ वॉरंट. तर याच्यामध्ये कोर्ट जे आहे ते इन्क्वायर करू शकते की कुठला पर्सन त्या ऑफिसमध्ये किंवा ज्या पब्लिक पोस्ट होल्ड करत आहे ते लीगल वेनी करत आहे की नाही, ठीक आहे. लिगॅलिटीला जे आहे ते बघू शकते, ठीक आहे, किंवा क्लेम करू शकते कोर्ट. हे येते क्युओ वॉरंटोमध्ये. आणि याच्यामध्ये इथे जे आहे
क्यो वॉरंट ही जी रिट्स आहे मिनिस्ट्रियल लेवल किंवा प्रायव्हेट ऑफिशियल लेवलमध्ये आपण इश्यू करू शकत नाही. तर हे झालं आपलं पॉइंट रिलेटेड टू क्यो वॉरंटो. आता बघू नंतरचे रेस्ट ऑफ द आर्टिकल जे राहिले होते. तर एक आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 33. आता आर्टिकल नंबर 33 मध्ये ना मेनली बेसिकली असं मेन्शन आहे की जे पार्लमेंट आहे ना त्यांच्याकडे पॉवर आहे की ते कुठले पण जे आर्म फोर्सेस आहे, पोलीस फोर्सेस, इंटेलिजन्स फोर्सेस त्यांच्या फंडामेंटल राईटला रेस्ट्रिक्ट करू शकते किंवा मॉडिफाय करू शकते. हे झालं आर्टिकल नंबर 33 मध्ये. ठीक आहे, कारण की कसं असते त्यांच्या काही ड्युटीज असतात ते प्रॉपर वेनी रन व्हायला पाहिजे, एक डिसिप्लिन वगैरे मेंटेन राहायला पाहिजे. ठीक आहे, कारण की आपण नॅशनल सिक्युरिटीला कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. त्याच्यामुळे पार्लमेंटकडे पॉवर आहे की ते सर्टन राईट्स किंवा लॉज मतलब सर्टन लॉज थ्रू काही रेस्ट्रिक्शन आणू शकते फंडामेंटल राईटच्या इम्प्लिमेंटेशनच्या केसमध्ये आर्म फोर्स रिलेटेड. ठीक आहे, नेक्स्ट आहे आर्टिकल नंबर 34. याच्यामध्ये काय आहे मार्शल लॉच्या टाइमला. तर हे जे प्रोव्हिजन आहेत ना याच्यामध्ये असं मेन्शन आहे की फंडामेंटल राईट जे आहेत त्याच्यामध्ये सर्टन रेस्ट्रिक्शन आणू शकतो जेव्हा मार्शल लॉ आपल्या कंट्रीमध्ये अप्लिकेबल असेल तर. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मार्शल लॉ काय असते याची कुठेच डेफिनेशन मेन्शन केली नाही आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. नंतर आहे आर्टिकल नंबर 35. तर याच्यामध्ये प्रोव्हिजन दिले गेलेले आहेत ज्याच्यामध्ये पॉवर दिली गेली आहे पार्लमेंटला अलोन की ते इनॅक्ट करू शकतात लॉजला, ज्याचं मेन एम आहे की ते इम्प्लिमेंट करू शकतात फंडामेंटल राईट्स. ठीक आहे, दॅट इज सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्ही काही लॉज बनवू शकता फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ अ फंडामेंटल राईट्स. ठीक आहे, फक्त हे पार्लमेंटला राईट आहे, कुठल्याही स्टेट लेजिस्लेचरला राईट नाही आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ते मेन्शन केलं आहे आर्टिकल नंबर 35 मध्ये. आता वळूया नेक्स्ट पॉईंटकडे ज्याच्यामध्ये मेन्शन आहे की ना काही राईट्स जे आहेत पार्ट 3 मध्ये मेन्शन नाही आहेत पण ते कुठे ना कुठं फंडामेंटल राईट्सला आपण म्हणू शकतो इनडायरेक्टली लिंक करतात. ठीक आहे, सो आपण म्हणू इनडायरेक्टली एक सिम्पल लँग्वेजमध्ये आपण म्हणू शकतो की देअर आर सर्टन फंडामेंटल राईट विच आर नॉट मेन्शन इन अ पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर त्याच्यामधला सर्वात पहिला एक येते राईट टू प्रॉपर्टी. ठीक आहे, 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टनी त्याला काढण्यात गेलं होतं आणि त्याला आता लिगल राईट असं आपण कन्सिडर करतो. नंतर आहे राईट टू फ्रीडम ऑफ अ ट्रेड. याच्या आर्टिकल नंबर 301 मध्ये मेन्शन आहे जो मेनली कॉमर्स आणि इंटरकोर्स रिलेटेड जो ट्रेड असतो त्याच्यासोबत डील करतो. नंतर आहे टॅक्सेशन ऑथॉरिटी आर्टिकल नंबर 265. ठीक आहे, ऑथॉरिटी ऑफ लॉ याच्याशी डील करतो. आणि हे जे 3 आर्टिकल्स आहेत राईट टू प्रॉपर्टी, टॅक्सेशन ऑथॉरिटी आणि फ्रीडम ऑफ ट्रेड, हे 3 जे आर्टिकल्स आहेत किंवा हे जे 3 प्रोव्हिजन्स आहेत ते आपण म्हणू शकतो दे आर द फंडामेंटल राईट बट दे आर आउटसाइड द पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता हे झालं आपलं पूर्ण आर्टिकल्स जे फंडामेंटल राईटमध्ये आपल्याला डिस्कस करायला पाहिजे. त्याच्यानंतर काही पॉईंट्स आहे. आपण बघूया नेचर कसं आहे फंडामेंटल राईट्सचं इंडियामध्ये. तर फंडामेंटल राईट ना इंडियाचे इनहेरंट आहे आणि इनएन्युएबल आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर काही लिमिटेशन ते लावतात स्टेट्सच्या पॉवरवर आणि आपण जसं म्हटलं मी आधीच जस्टिशिएबल इन नेचर आहे, आपण कोर्टमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, आर्टिकल नंबर 32 जे आपण रिट्स वगैरे बघितलं ना, ठीक आहे, त्याच्या थ्रू आपण म्हणू शकतो जस्टिशिएबल इन नेचर आहेत ते आपण कोर्टमध्ये जाऊ शकतो त्याच्या इन्फोर्समेंटसाठी. त्याचबरोबर युनिव्हर्सल आहे आणि इन्फोर्सेबल आहेत पण कुठे ना कुठं ते ॲब्सोल्यूट नाही आहे, रिजनेबल रेस्ट्रिक्शन लावले गेलेले आहेत. त्याचबरोबर कुठे ना कुठं हा फंडामेंटल राईट जे आहे ते सेफगार्ड करतात पब्लिक ऑर्डरला, मोरॅलिटीला आणि नॅचरल सिक्युरिटीला. ठीक आहे, आणि ते डायनॅमिक एक नेचर आहे. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे आहे आपण आणू शकतो आणि फंडामेंटल राईटला जे आहे अमेंड करू शकतो. पण एक पॉईंट लक्षात ठेवायचं, बेसिक जो स्ट्रक्चर आहे फंडामेंटल राईटचा त्याला आपण डिस्टर्ब करू शकत नाही. तर हे झालं काही पॉईंट रिलेटेड टू द नेचर ऑफ अ फंडामेंटल राईट. आता नंतर आपण हे जे पॉईंट डिस्कस करू ना हे मेन्स रिलेटेड आहे. एक ओव्हरव्ह्यू देऊन देते या पॉईंटचं. प्रिलिम्ससाठी काही तेवढे इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त एकदा बघून घ्या की काय सिग्निफिकन्स काय आहे फंडामेंटल राईट्स. आता सर्वात पहिले आहे फंडामेंटल राईट जे आहे कुठं ना कुठं डेमोक्रॅटिक फाउंडेशन जे आहे आपल्या कंट्रीमध्ये इस्टॅब्लिश होण्यासाठी इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल लिबर्टी किंवा पर्सनल फ्रीडमला प्रोटेक्ट करतात आणि कुठं ना कुठं जे स्टेटची पॉवर आहे त्याला लिमिट करतात. ठीक आहे, त्याचबरोबर सोशल जस्टिस आणण्यासाठी जे आहे ते खूप मेजर रोल प्ले करतात. जसं आपल्याला माहित आहे इक्वेलिटी प्रिन्सिपल. ठीक आहे, डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअलला पण लक्ष दिलं जाते फंडामेंटल राईटमध्ये. ठीक आहे, आर्टिकल नंबर 21 आपण म्हणू शकतो राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. ठीक आहे,
त्याच्यानंतर आहे मायनॉरिटीच्या राईटला पण प्रोटेक्शन. त्याचबरोबर सेक्युलरिझम प्रिन्सिपल, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो सेक्युलर स्टेट आहे, प्रत्येक रिलिजनला जे आहे इक्वली बघणे, हे जे आहेत आपल्या फंडामेंटल राईटचे सिग्निफिकंट पॉईंट आपण म्हणून कन्सिडर करू शकतो. आणि त्याच्यानंतर आहे, आपण जर बघितलं पॉझिटिव्ह तर आहे, सिग्निफिकन्स तर आहे, पण काही सर्टन क्रिटिसिझम पण आहेत. तर सर्वात पहिले आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. ठीक आहे, स्टेट डायरेक्ट प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन लावते. ठीक आहे, आपल्याला फक्त सस्पेन्शन आहे की तुम्ही पुढे जाऊन काही गुन्हा करू शकता, तर त्याच्यामुळे तुम्ही मला आताच अटक करताय. ठीक आहे, हे कुठे ना कुठे चुकीची गोष्ट आहे. म्हणून प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन जे आहे ते एक नेगेटिव्ह किंवा आपण म्हणू शकतो क्रिटिसिझमवाला पॉईंट येते फंडामेंटल राईट्सचं. त्याच्यानंतर आहे की फंडामेंटल राईट जे आहे ना ते खूप एक्सेप्शन किंवा क्वालिफिकेशन रिलेटेड डील करतात. ठीक आहे, आणि त्याचबरोबर पार्लमेंटला खूप जास्त पॉवर दिले गेलेले आहेत की ते फंडामेंटल राईटला चेंज करू शकतात. त्याचबरोबर अबॉलिशन ऑफ प्रॉपर्टी त्यांनी रिलीज जे आहेत 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टनी काढून घेतली होती. ठीक आहे, पार्लमेंटनी तर खूप जास्त पॉवर दिली गेली आहे पार्लमेंटला. त्याचबरोबर नॅशनल इमर्जन्सीच्या टाइमला तर आर्टिकल्स सस्पेंडच होऊन जातात. ठीक आहे, हे एक पॉईंट. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की आपण आपले राईट्ससाठी जे आहे कोर्टमध्ये जाऊ शकतो, पण कुठे ना कुठं कोर्ट जे आहे एक्सपेन्सिव्ह आहे, एक्सपेन्सिव्ह रेमेडी आहे, कारण की ज्युडिशरी ऑलरेडी बर्डन आहे आणि आपण आपले परत केसेस नेले तर ओव्हरबर्डन होऊन जाते आणि मग केसेस खूप जास्त पेंडिंग राहतात. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठे ना काही प्रोव्हिजन आहे त्याला कॉन्स्टिट्यूशनने डिफाईन केलं नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं अनटचेबिलिटीला डिफाईन नाही केलं आहे. त्याचबरोबर मायनॉरिटी ही जी टर्म आहे त्याला पण डिफाईन नाही केलं आहे. तर नो क्लॅरिटी इन सर्टन टर्म्स. त्याचबरोबर सोशल आणि इकॉनॉमिक राईट रिलेटेड काही प्रोव्हिजन अबसेंट आहेत असं पण म्हटलं जाते. आणि कुठं ना कुठं एक कन्सिस्टंट जे राहायला पाहिजे फिलॉसॉफी, ठीक आहे, ते कुठं ना कुठं लॅक करते फंडामेंटल राईट्समध्ये. ठीक आहे, एक फिलॉसॉफिकल चॅलेंज किंवा ज्युडिशियल इंटरप्रिटेशन करताना पण काही प्रॉब्लेम येऊ शकते वाईल वी कन्सिडर फंडामेंटल राईट्स रिलेटेड प्रोव्हिजन. सो दिस इज द पॉईंट रिलेटेड टू क्रिटिसिझम ऑफ फंडामेंटल राईट्स. ठीक आहे, आता बघूया लास्ट पॉईंट, त्याचा अर्थ आहे कन्क्लुजन. ठीक आहे, जसं आपल्याला माहित आहे डिस्पाईट सर्टन क्रिटिसिझम फंडामेंटल राईट आपण म्हणू शकतो इसेन्स म्हणून ऍक्ट करतात इंडियन डेमोक्रेसीजला. ठीक आहे, फ्लॉस्टरिंग द सोसायटी विथ डिग्निटी. त्याचबरोबर बिकॉन ऑफ अ जस्टिस आपण म्हणू शकतो आणि गाईड करतात नेशनला टुवर्ड द फ्युचर ऑफ अ डेमोक्रेसी, इन्क्लुझिव्हिटी अँड ह्युमन राईट. ठीक आहे, अशा प्रकारे एक जे आहे पॉझिटिव्ह कन्क्लुजन आपण देऊ शकतो. आणि दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण एंटायरली फंडामेंटल राईट डिस्कस केले. आणि सी यू सून इन द नेक्स्ट वन. टिल देन थँक्यू आणि प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.